नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार सर्व प्रेक्षकांनो. प्रवीण्स इनसाइट पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण्स पॉझिटिव्ह वे या पॉडकास्टमध्ये आज आपण एक नवीन अर्थपूर्ण चर्चा, संवाद किंवा संवादापलीकडे या नवीन विषयाला हात घालणार आहोत. मित्र हो, जॉब करत असताना किंवा रिटायर्ड लाईफ असताना आपल्याला प्रत्येकाला निसर्ग हा खुणवत असतो. निसर्गात जात असताना कुठेतरी वाटतं एक शांत झाडाखाली बसावं. निसर्गात फिरत असताना डोंगर, दऱ्या यांचं आपण सौंदर्य अनुभवत असतो. पक्ष्यांचे स्वर ऐकत असतो. कधी-कधी हे प्राणी देखील आपल्याला खुणवतात. मे बी प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, सोशल मीडियाचा अनुभव घेतो. पण हे सर्व निसर्ग अनुभवत असताना आपल्याला त्यामागे कुठेतरी वन्यजीवन आणि पर्यावरण संरक्षण यात आपल्याला समतोल असलेला दिसतो. म्हणूनच आपण निसर्गाची मजा घेऊ शकतो, निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. हे सर्व असताना मे बी मनुष्याचा या निसर्गामध्ये असणारा हस्तक्षेप, शहरीकरण असेल, औद्योगिकीकरण असेल, कुठेतरी हा संवर्धन मोहिमेला कुठेतरी धक्का बसतो. आज वन्यजीवन आणि पर्यावरण संवर्धन हा नेहमीच विषय आहे. आपल्याला प्रगती हवी आहे. प्रगती बरोबर या मानवाला निसर्ग संवर्धन देखील हवं आहे. हाच आपण चर्चेचा विषय घेऊन निसर्ग संवर्धन या क्षेत्रामध्ये 2007 म्हणजे ऑलमोस्ट 15 वर्षापासून काम करणारे माझे सहकारी या ठिकाणी राजीव पंडित सर आहेत. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. ऑलमोस्ट ऑर्निथॉलॉजी असेल, फील्ड बायोलॉजी, बॉटनी असेल, त्याचबरोबर एक सस्टेनेबल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट असेल, त्याप्रमाणे हेरिटेज स्टॅट्यूज संवर्धन असेल, या क्षेत्रात सर काम करतात. आजच्या पॉडकास्टचे आपले चीफ गेस्ट म्हणून आहोत. आज आपण त्यांचा अनुभव निसर्ग संवर्धनामध्ये आपल्याला कसा यूज करता येईल, अशी नवी दिशा देईल हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम सर या पॉडकास्टमध्ये तुमची मनापासून सांगितलं तुमचा अनुभव निसर्ग संवर्धनात आहेच. पण सुरुवात करण्याअगोदर मला वाटतं आपणच आपला परिचय दिला विषय छान. सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेसर मी तुमचे आभार मानेन की तुम्ही मला अशा एका वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर येण्याची संधी दिली आणि तेही मुख्यतः युवकांसमोर की जी या क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करू इच्छित आहेत किंवा आता त्यांना या विषयात येण्याची आवड करण्याची निर्माण होऊ शकेल अशा मुलांसमोर येण्याची तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. खरं तर स्वतःची ओळख करून देणं हे खूप आवडलं. आणखी तर त्याच्यामध्ये थोडक्यात सांगेन मी, कारण त्याचा फार वेळ घालायला नको. पुढच्या वेगवेगळ्या प्रश्नात मी काय करतो हे पण आपल्या समोर येईल. पण आपण एक टेक्निकल ओळख करून द्यायची झाली तर माझं नाव राजीव पंडित. जीविका नावाची संस्था आहे, त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. सगळ्यांनी आता जसं सांगितलं तसं 2007 साली ही संस्था स्थापन केली. जीविका हा मराठी शब्द आहे आणि त्याचा आपण जर थोडक्यात सोप्या बायोडायव्हर्सिटी असा त्याचा अर्थ आहे की भारताच्या जैवविविधतेवरती आम्ही काम करतो आहोत. आणि त्यातले मुख्यतः आम्ही 2 एरिया धरलेले आहेत, ते म्हणजे लोकशिक्षण आणि जनजागृती या माध्यमातून असंख्य कार्यक्रम आम्ही करतो आहोत. 2007 साली सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या विषयाचे कोर्सेस आम्ही आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी विषयांचा कोर्स असेल किंवा मग त्याच्यातले छोटे छोटे भाग म्हणजे प्राणी असेल, पक्षी असेल, सस्तन प्राणी असतील, सर्पणारे प्राणी असतील, त्याच्यावरती छोटे छोटे कोर्स घेतले. किंवा मग आम्ही गेली काही वर्ष जिओ सायन्सेस म्हणजे त्याच्यामध्ये भूगोल येतो किंवा जिओलॉजी यासारखे विषय येतात, तर त्या विषयाची लोकांना शास्त्रीय माहिती करून देणारे काही कोर्सेस आम्ही चालू केलेले आहेत. आणि मग हे कोर्सेस आपल्याला कसे असतात की वर्गात असतात, आपण सुट्टीच्या एखाद्या दिवशी लोकांना घेऊन फील्डवरती जात असतो, पण त्याला मदत असतात. कारण 3-4 तास आपण फील्डवरती जात असतो कारण की विषय असा आहे की निसर्गाचा आहे, तो निसर्गाला समजून द्यायला पाहिजे. तर त्यामुळे आम्ही ऑन फील्ड सुद्धा कोर्स घेतो. तर त्याच्यामध्ये पक्षी ऑर्निथॉलॉजी विषयाचा उल्लेख केला होता, तसा
ऑर्फिड मध्ये कोर्स आणि लिपिड ऑफ कच्छ किंवा जामनगर यासारख्या भागामध्ये जाऊन घेतले की ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आपल्या इथे मायग्रेशन करून येणारे पक्षी येतात किंवा त्यामध्ये लोकांना ते पक्षी दाखवले जातात त्याच्याविषयीची माहिती सांगता येते. याबरोबर एक कोर्स आम्ही वन खात्याबरोबर लोकांना मिळून करतो तो म्हणजे जंगलात द्यायचा आहे की मग त्यांना फॉरेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने वन खाते चालवतं त्याची ओळख करून द्यावी यासाठी करत असतो. मग त्याच्यामध्ये वन खात्याचे अधिकारी येतात ते लोकांशी बोलतात किंवा मग ते सेन्सरसाठी कॅमेरा ट्रॅकिंग करतात तर ते म्हणजे काय करतात वगैरे वगैरे या पद्धतीच्या वेगवेगळ्या वन व्यवस्थापनाच्या पद्धती लोकांना समजून देणं हा कोर्स आम्ही त्याच्यात करत असतो. तर त्याचा मुख्य उद्देश असा असतो की लोकांना वन खात्याचं काम कसं चालतंय करावं आणि मग जेव्हा आपण संवर्धनाच्यासाठी वन खात्याविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध किंवा एखाद्या सिस्टीम विरुद्ध काम करताना चुकीच्या मार्गाने करता की त्याच्या पिढीमुळे कुठली याच्यावरती आपण पकडायला पाहिजे त्यांना या विषयाने आपण त्याचा एक भाग आहे आणि त्याबरोबर संविधानासाठी ते किती कष्ट करत राहतात ह्याची पण त्याची भाग आहे. थोडक्यात वन खात्याने सामान्य माणूस आहे एक ब्रीज असल्यासारखा आमचा कोर्स आहे तर या शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो. त्याबरोबर जनजागृतीमध्ये आम्ही हिरवा महोत्सव नावाचा एक प्रोग्राम घेतो की ज्याच्यामध्ये लोकांनी देशी झाडे लावावी यासाठी त्यांना प्रवृत्त करावं असं आणि आत्ताच मी हे पेपरमध्ये न्यूज वाचली की बुद्ध पौर्णिमा हा याचा एक वन खात्याचा उल्लेख केला एक काय रिलेशन असतं किंवा पेपरमध्ये न्यूज दिली जाते अशा पद्धतीने नागरिकांना आव्हान केलं जातं ही बुद्ध पौर्णिमा आहे या नॅशनल पार्क्स मध्ये किंवा या अभयारण्यामध्ये आम्ही सेन्सस तर हा काय प्रकार असतो आणि बुद्ध पौर्णिमा काय तर आता असं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीच्या फार इतिहासाने मी बोलत नाहीये तर पूर्वीच्या एक 200 वर्षापूर्वी लोकांनी ना येऊन मुख्यतः बिबट्याची म्हणा किंवा मायडोसारख्या पक्ष्याची म्हणा किंवा काही वेळेला वाघाची सुद्धा गणना ती फार कमी असायची पण बिबट्याची जास्त की केली जायची. याच्यामध्ये मुख्यतः ते कसं करतात की 24 तास तिथे जंगलामध्ये हजर माणसांनी जायचं जंगलाचे वेगवेगळे भाग केलेले असतात आणि त्या पाणवठ्याच्या जवळ आपण पूर्ण रात्र म्हणजे 24 तास निरीक्षण करायचं असं ती पद्धत असते. 24 तास पाहत प्राण्याला 10 दिवसातून 24 तासात एकदा तरी लागणार आणि तो पाणवठा करणार तो आपल्याला दिसणार ही त्याच्या मागची काय म्हणतो की आपण विचार आहे म्हणजे यामुळे पाणवठ्याजवळ वेगवेगळ्या ठिकाणी मचाण बांधून त्या ठिकाणी रात्रभर थांबायचं असं ती पद्धत होती. पण आता हळूहळू टेक्नॉलॉजी बदलली आहे की मग त्याच्यातनं कॅमेरा ट्रॅक्शन केले कॅमेरे लावलेले असतात की जे कुठली हलणारी गोष्ट सेन्स करतात आणि त्याच्या साह्याने सेन्सस केलं जातं. तर त्यामुळे आता त्याच्यात आतुरता वाढलेली आहे. पण दुसरा भाग असा आहे की आता जी बुद्ध पौर्णिमेला सेन्सस म्हणून जे येतं तर त्यावेळेला केलेलं सेन्सस हे आता आपल्याला जे आपल्याकडे येते त्याच्यासाठी वापर केलं जात नाही त्याचा पण लोकांना ह्या सर्व सिस्टीमची अजूनही कनेक्शन राहावं त्यांना त्याविषयीचं प्रेम राहावं ही पद्धत म्हणजे एखाद्या प्राण्याची गणना कशा पद्धतीने केली जाते याची ओळख असावी यासाठी अजूनही वन खातं की असं म्हणू शकतो की आजचा माणूस जो निसर्गापासून त्याला त्या निमित्ताने तो निसर्गाने बरोबर आणि हे काही आपण सरकारचं वन खातं जे काही काम करत आहे कशा पद्धतीने काम करत अवेअरनेस प्रोग्राम आणि पुढचा प्रश्न विचारला की बुद्ध पौर्णिमा का तर हे थोडक्यात की हवामान चांगलं असतं हा भाग पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला रात्री दिसू शकतं पण कुठली पौर्णिमा न घेता कारण नंतर थोडं उशिरा गेलं तर पावसाळ्याचे ढग येऊ येतात मग त्यावेळेस तुम्हाला रात्री अंधारात पाणवठ्यावर दिसत नाही त्याच्या आधी प्रत्येक वेळेला तुम्हाला आधी आणि पुढे नीट दिसणार नाही तर बुद्ध पौर्णिमा साधारण चांगलं वातावरण असेल असं एक हे आहे म्हणजे आता विजिबिलिटीचा भाग आणि त्यामुळे ती बुद्ध पौर्णिमा किंवा थोडीशी उन्हाळ्यात पण येते त्यामुळे रात्री थंडीत नवीन आलेल्या माणसाला खूप थंडीत बसावं लागत नाही वगैरे वगैरे असं थोड्या विचार धरून बुद्ध पौर्णिमा सर तुम्ही जो उल्लेख केला की कच्छच्या अभयारण्यामध्ये पक्षी हा एक गोष्ट असतो तसं आपण गीर जर म्हटलं की आपल्याला सिंह असतात किंवा आपण टायगर म्हटलं की कार्बोरेट म्हणा किंवा आपल्या वेगवेगळे नॅशनल पार्क परंतु या सर्वांच्या मागे आपल्याला एक गोष्ट दिसून येते की भारत हा एक विविधतेने निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे बरोबर पण तरी देखील जे काही आपण म्हणतो की 33% आपल्याला ही जंगल पाहिजे पण आजचा विकसित असणारा भारत ज्यावेळेस इकॉनॉमीचा विचार करतो कुठेतरी ही शहरीकरण आहे कुठेतरी आपण डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं
बरोबर. तर या सर्व गोष्टींचा विचार करून भारतातलं हे निसर्ग संवर्धन सध्या आपण कुठल्या स्टेजला आहे किंवा काय पद्धतीने आपण वर्कआउट करतो? तुमचा अनुभव काय सांगतो सर? आत्ताचा जर आपण विचार केलात ना, तर भारताची परिस्थिती अशी आहे, की म्हणजे तुम्ही आता जैवविविधतेच्या समृद्धतेचा विचार एक पहिला मुद्दा मांडला होता. तर त्याच्यामध्ये जगाचा विचार जर केला, तर भारताच्या भूमी जर आपण जे क्षेत्रफळ गणिताच्या भाषेत गेलो, तर जगाच्या फक्त 2.4% आहे. आणखीन जर आपल्या भारतामध्ये असलेली जैवविविधता असा जर विषय केला, तर जगाच्या 8% आहे. तर ही फक्त 2.4 मध्ये 8% जैवविविधता ही खूप मोठी आहे. पण म्हणजे त्यामुळे भारताला महाजीविदता देश किंवा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री असं म्हणजे नोंदवलं जातं. 1% तुमच्या मते ही खूपच वन ऑफ द Biggest बेस्ट आहे. जैवविविधता हो. आहे. जगामध्ये आपलं म्हणजे आता त्यांनी अनेक क्रायटेरिया लावले होते त्याच्यात की इतके पर्सेंट नेटिव्ह प्लांट्स असायला पाहिजेत वगैरे वगैरे. तर त्या क्रायटेरियावरती जगामधची एक लिस्ट बनवली की जे 21 देशच फक्त त्याला मॅच करतात आणि त्याच्यामध्ये भारताचा 8वा नंबर आहे. तर म्हणजे व्हेरी गुड. तर त्या दृष्टीने आपण खूपच एक आपल्याला खरं तर अभिमान वाटला पाहिजे की अशा एका मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीमध्ये आपण राहतो. पण दुसरीकडे जर बघितलं तर ही सर्व बायोडायव्हर्सिटी असते ती त्याच्यासाठी अनेक फॅक्टर्स असतात. तर त्यामुळे सगळीकडे अख्ख्या भारतभर ही काही इक्वली डिव्हाइड नाहीये. तर भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ती जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण धरलं तर आपण ज्या सह्याद्रीत राहतो तो पश्चिम घाटाचा भाग आहे. तर पश्चिम घाटात भरपूर आहे. हिमालयाच्या भागात आहे. नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे तो हिमालयाचाच पार्ट आहे पण एकंदरीत बायोजिओग्राफिकली तो जरा आपण वेगळा मानतो. तर नॉर्थ ईस्टमध्ये आहे आणि अंदमान निकोबारमध्ये. तर हे 4 भाग असे आहेत की ज्या ठिकाणी भारताची बायोडायव्हर्सिटी खूप आहे. पण थोडक्यात की तिथेही आता विकासाची कामं खूप येत आहेत. म्हणजे तुमचा जो पुढचा प्रश्न होता. तर त्यामुळे ह्या सर्व भागाला धोका आहे. आणखीन मग जशी मेगा बायोडायव्हर्सिटी अशी कन्सेप्ट आहे तशी हॉटस्पॉट अशी एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक क्रायटेरिया काय लावलेत की अमुक एक म्हणजे जवळपास 70 म्हणजे काहीतरी टक्के तुमचं नेटिव्ह प्लांट्स एक नष्ट व्हायला असतील तर ते तुमचं हॉटस्पॉट आहे. म्हणजे आधी विविधता आहे पण त्यातले काहीतरी 40-50% तुमची नेटिव्ह प्लांट्स नष्ट झालेली आहेत. म्हणजे थोडक्यात की नेटिव्ह प्लांट नष्ट झाली म्हणजे पुढची बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण झालेला आहे. तर अशांना हॉटस्पॉट म्हणायचं असं एक कन्सेप्ट आहे. आणि मी जे आता सांगितले ते 4ही हे हॉटस्पॉटमध्ये आहेत भारतातले. तर त्यामुळे आपण एका बाजूला म्हणतो की आपण मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री आहोत पण त्याचबरोबर ते आपले सर्व जिथे डायव्हर्सिटी आहे ती धोक्यात आहे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल आपण सजगतेने बघणं गरजेचं आहे. हा सरांनी पॉईंट खूप महत्वाचा सांगितला की ज्यावेळेस आपण मेगा शब्द वापरतो आणि आपण म्हणतो की आउट ऑफ 21 मध्ये भारत हा 8 नंबरचा आहे. जसं तुम्ही सांगितलं की हॉटस्पॉट हा आपल्याला एक कुठेतरी धोक्याचा इशारा. धोक्याचा इशारा पण देतो. जो की सर आपण या जैवविविधतेच्या संदर्भामध्ये जे काही भारत सरकारने म्हणा किंवा आपण म्हणतो की सरकारी स्तरावर म्हणा किंवा काही प्रायव्हेट स्तरावर म्हणा एक नॅशनल पार्क आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, बायो रिझर्व्ह आहेत, अशा पद्धतीची धोरणं ही सध्या अवलंबली जातात. तर आपण भारत सरकार आणि त्याचबरोबर काही एनजीओ एक वन संवर्धन करण्यासाठी वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी काही धोरणं आहेत का आपली सरकारी लेवलवर किंवा कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली? म्हणजे आता भारताचा जर आपण विचार केलात ना तर आपण सरकारतर्फे काय केलं जातं असा जर विषय केला तर त्यांच्यातर्फे 2 भाग आहेत. एक आहे तो म्हणजे ज्युरिडिक्शियल भाग आहे. म्हणजे कायद्याचा भाग आहे. तर भारतात अनेक कायदे आहेत की ज्याच्यामध्ये वन संरक्षण कायदा आहे, वन्यजीवांच्या संदर्भात आहे, बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात आहे, पाणी वगैरे अनेक ह्याच्याबाबत आहेत. खूप कायदे आहेत. भारतातले कायदे आपण जर बघायला गेलं तर जगातल्या उत्तम कायद्यांपैकी एक हे कायदे आहेत. प्रश्न थोडासा आपल्या इथे त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा येतो. त्यात इम्प्लिमेंटेशनमध्ये आता जागतिक स्तरापासून अनेक यांचे प्रेशर जे आहेत विकासाच्यासाठी येणारे म्हणजे देशापासून ते अनेक प्रकल्प बाहेरनं सुद्धा येत असतात. तर त्यांच्या असलेल्या सर्व प्रेशरमुळे त्या इम्प्लिमेंटेशनवरती अनेकदा मर्यादा येतात. हा एक भाग आपल्या ज्युरिडिक्शनचा. दुसरा भाग की कॉन्झर्वेशनसाठी वन खातं तयार केलेलं आहे. अर्थात वन खातं ब्रिटिशांनी तयार केलेलं होतं आपल्या इथे आणि त्यांचा त्यावेळेसचा तोटा असा की त्यांचं फक्त टिंबर या विषयावरती म्हणजे जंगलातनं मिळणारं टिंबरचं उत्पादन एवढ्यापुरतंच ब्रिटिशांचं वन खात्याचं काय म्हणू की आपण गोल आणखीन टार्गेट होता. आपल्या इथे स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्ष याच पद्धतीने काम चालू होतं. पण 1900 मी म्हणेन की 70 पासून हळूहळू टर्न व्हायला लागलं. आणखीन 72 साली सगळ्यात जास्त त्याच्यावरती काय म्हणू की आपण काय म्हणू इसेन्शियल हे की का तर तेव्हा भारतामध्ये वाघाची गणना केली गेली बरं का. आणखीन तेव्हा 1400च्या आसपास वाघ शिल्लक आहेत असं
लक्षात आलं की जे 1900 साली ब्रिटिशांनी केलं होतं सेन्सस पहिल्यांदा, कारण त्यांना भारतात काय काय संपत्ती ती पाहिजे होती. ओके सर. तर जवळपास वेगवेगळे आकडे त्यांचे येतात, पण मिनिमम 40,000 ते 1,00,000 इथपर्यंत वेगवेगळे आकडे मी त्याच्यात म्हणजे वाजलेले आहेत. 1900 मध्ये 40,000 वाघ होते. हा, आणि 1972 मध्ये अचूक 1400 वाघ एवढेच वाघ शिल्लक होते. जबरदस्त फरक आहे. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी जेव्हा जंगलाची आपल्या इथली केली होती तेव्हा 33% भागावरती जंगल आहे असं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. सर्वेक्षणाचा रिपोर्ट आहे. आणि आपण आता बघितलं तर भारताच्या एकंदर भागापैकी गव्हर्नमेंटच्या हिशोबाने 21% भागावर जंगल आहे. म्हणजे जंगलाची पण आपली संख्या कमी झाली आणि त्याचाच इफेक्ट आपल्याला दिसतोय की वाघाचं एक भाग जंगल कमी झालंय, दुसरे शिकारी वगैरे अनेक त्याच्यात भाग आहे. तर हा हे झालं आणि त्याला इंदिरा गांधींनी म्हणजे त्या काळच्या आपल्या पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिरा गांधींनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये बदल केला, ती अमेंडमेंट केली. तर त्याच्यामध्ये त्याच्या आधीपासून तो कायदा अस्तित्वात आहे, पण त्याच्यामध्ये फरक असा होता की तेव्हा तुम्ही मी सामान्य माणसं आणि संस्थानिक यांच्यामध्ये फरक होता. तर त्यांना त्यांची हंटिंग ग्राउंड्स होती, त्यांना शिकार करायला परमिशन्स होत्या, पण आपल्याला मात्र प्राणी मारल्यानंतर शिक्षा आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला. पण 1972च्या कायद्याने सर्व एका लेवलला आले आणि मग जो कोण शिकार करेल त्यांना सगळ्यांना एकच शिक्षा, अशा पद्धतीने हा पहिला भाग केला. त्याचबरोबर WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांनी फंडिंग दिलं आणि त्यांच्या प्रेशरमुळे आपल्या इथे 1973 सालापासून प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली. भारतातल्या पहिल्यांदा 9 जंगलांमध्ये प्रोजेक्ट टायगर चालू झाला. त्यातलं कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातलं पहिलं प्रोजेक्ट टायगर आहे असं आपण म्हणतो. मेळघाट नॅशनल पार्क जे महाराष्ट्रात आहे ते पण त्या पहिल्या 9 याच्यातलं आहे. तर ह्याच्यातनं भारताच्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनची दिशा बदलली. आणखी मग तेव्हापासून वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन हा एक प्राईम महत्वाचा मुद्दा आहे. नॉट ओन्ली टिंबर म्हणजे वन खात्याने यांच्याकडे पण हे करायला पाहिजे. तर असं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतं आणि मग त्याच्या पुढची हिस्ट्री आहे. मग त्याच्यात अनेक नंतर प्रोजेक्ट आले वगैरे. एक सरांनी जो काही आपल्याला डेटा प्रोव्हाइड केला, जसं सांगितलं की 1900 मध्ये 40,000 असणारे वाघ 72 मध्ये 1400 वर गेले. एक सर मला प्रश्न असा विचारायचा की ह्या जंगल आणि या जंगलाच्या साखळीमध्ये तुम्ही वाघाचा संदर्भ कसा दिला? तो वन संवर्धनामध्ये कसा ती काही चेन आहे, वाघाला एवढं काम होतं? म्हणजे आता याच्यामध्ये ना खरं तर म्हणजे 2 मतप्रवाह आहेत. कॉन्झर्वेशन करणारे वाघाला महत्व देतात, कारण वाघाचं तो सगळ्यांना माहिती आहे की दिसायला सुंदर हा एक भाग आहे, म्हणजे त्याच्याशी त्यामुळे करतात का असा प्रश्न आहे. अर्थातच तो एका अर्थी खरा पण आहे. आणि मग जे इतर कॉन्झर्वेशन करणारी लोक असतात म्हणजे जे कीटकांची करतायत किंवा छोट्या छोट्या जीवांवरती करतायत, तर त्यांचा नेहमी आक्षेप असतो की वाघाला तुम्ही फार प्रेफरन्स देताय, आमच्याकडे पैसेच येत नाही, तुम्ही आम्हाला काहीच हे करत नाही वगैरे वगैरे. पण दुसऱ्या साईडला एक हा पण भाग आहे याच्यात की वाघाला आपण याच्याशी जोडलं आहे अनेक गोष्टींनी. एक तर वाघाची आपण निवड केली की भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून केलेली आहे, म्हणजे तो आपला नॅशनल प्राईड पण आहे. तर तो एक भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा की दिसायला सुंदर आहे, त्यामुळे आकर्षक शिकारी प्राणी आहे. तर त्यामुळे त्याला लोकांना जोडणं एखाद्या प्राण्याशी, म्हणजे तुम्ही जर विचार करा की मी एखादं सशाचं कॉन्झर्वेशन करतोय, तर त्याला लोकांना म्हणजे गरजेचं आहे त्या ठिकाणी गवतावरती काय म्हणू की एक चेक ठेवणारा प्राणी वगैरे किती मान्य केलं तरी सामान्य लोकांना त्याच्याशी जोडणं पटकन हे मुश्किल होतं. म्हणजे एक एक जे विचार आहेत ते मी सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यामुळे वाघाची निवड केली गेली. तिसरा भाग की वाघ हा प्राणी मी असं म्हटलं की तो शिकारी प्राणी आहे. सगळ्यात जास्त म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की अपेक्स वरचा आहे, म्हणजे सगळ्यात वरचं सर्वोच्च स्थानावरचा आहे, अन्न साखळीच्या वरचा टॉप मोस्टचा आहे. त्याला जवळपास एक जर वाघ धरला तर त्याला वर्षाला साधारण 60 मोठ्या आकाराचे प्राणी खायला लागतात वर्षाला. तर मोठे म्हणजे मला म्हणायचंय की सांबर, नीलगाय वगैरे ह्या आकाराचे मोठे प्राणी. तर त्याच्यामध्ये जेव्हा वाघ म्हणजे तुम्ही जर थोडंसं अजून डिटेलमध्ये बोललात तर वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो गेलाय, आणखीन त्याला मिळालंय असं काही होत नाही. तर त्याच्यामध्ये थोडासा त्याचं लक्ष म्हणजे तो काय वीक आहे प्राणी किंवा त्याला त्याचं थोडंसं लक्ष नाही, अशाच प्राण्याची तो शिकार करू शकतो. तर त्यामुळे थोडक्यात की वाघाला जर 60 प्राणी मारायचे असतील तर त्या प्रकारचे किमान कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने धरा की 300 प्राणी तरी त्या ठिकाणी जंगलात असलं पाहिजे. पण आता एकच वाघ जगू शकणार नाही. एका वाघाला म्हणजे नर वाघाला 2-3 माद्या लागणार आहेत, म्हणजे परत तेवढ्याच संख्येने तुमचे शाकाहारी प्राणी वाढले. मग आता ह्यांना राहायला एक वाघाला साधारण असं म्हणतात की त्याची टेरोटरी ही फिमेलची साधारण 25 ते 30 स्क्वेअर किलोमीटरची आणि नर वाघाची साधारण 60 स्क्वेअर किलोमीटरची टेरोटरी आहे. म्हणजे तुम्हाला तेवढं मोठं जंगल
त्या वाघाला वाचवायचं असेल तर संरक्षित म्हणजे ते हिरवाई संरक्षित करणं गरजेचे आहे. बरोबर आहे. वाघाला खूप पाणी लागतं, तर त्यामुळे त्यासाठी तुम्हाला पाणी ठेवणं गरजेचं आहे. हं. हो, हो. मग शाकाहारी प्राणी त्याला एवढ्या संख्येने लागणार आहेत, तर शाकाहारी प्राणी खाणार आहेत काय, तर गवत खाणार आहेत. त्यांना नुसतेच फक्त गवत खात नाही, तर काही झाडाची पानंही खातात. म्हणजे थोडक्यात त्या शाकाहारी प्राण्यांसाठी ते तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एक वाघ वाचवताय तेव्हा तुम्ही ती संपूर्ण इकोसिस्टीम वाचवणार आहे, तरच एक वाघ वाचणार आहे. म्हणून मग वाघाला महत्व आहे. खूपच सरांनी ज्या पद्धतीनं वाघ हा अन्न साखळीतला दुवा म्हणण्यापेक्षा अपेक्स ठरवलं. जर वाघ आपण जर कन्सिडर केला, कन्झर्वेशन जर कन्सिडर केलं, तर तृणभक्षी कन्झर्व होतात. तृणभक्षी कन्झर्व झाले की त्या ठिकाणी वॉटर सिस्टीम ती देखील संवर्धन होतं, जंगल देखील संवर्धन होतं. आणि मग आपोआपच तिथे पक्षी येणार आहेत, कीटक आहेत, नाही. सरपटणारे प्राणी आहेत. त्यामुळे आपण म्हणजे थोडक्यात वाघ वाचवतोय म्हणजे जंगल वाचवतोय. जंगल वाचवतं. आणि जो ऑब्जेक्शन तुम्ही रेज केला होता बाकीच्या संवर्धन करणाऱ्यांकडून, मला वाटतं हा थोडासा वाईट आहे वाटतो. पण एक सर, आपण ज्यावेळेस पर्टिक्युलर महाराष्ट्राचा विचार करतो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतो, या ठिकाणी बिबट्या जर पाहिला किंवा आपण जर चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भातला जर पाहिला, तर एक ह्युमन बिंग्स आणि वाघ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिबट्या हा आज खूपच संघर्ष आहे. आणि या संघर्षाने अशी लेवल आली की आजचा आपला एक समाजातला एक घटक असतो की संवर्धन वाघांचं करायचं की मनुष्य महत्वाचं. बरोबर. कुठेतरी हा कन्फ्लिक्ट होतो. बरोबर. हा कन्फ्लिक्ट जर रिझॉल्व्ह करायचा असेल, दोन्ही पार्ट्यांना जर आपल्याला आपण बॅलन्स घेऊन जायचं असेल, तर तुमचं पर्सनल लेवलला आणि सरकारी लेवलला काय धोरण आहे, कशा कुठल्या. बरोबर. तर आता याच्यामध्ये अनेक प्रश्नांचे म्हणजे तुम्ही खूपच छान प्रश्न विचारला आणि त्याला खूपच कंगोरे आहेत. तर आता त्याच्यातले 2 प्राणींचा आपण उल्लेख केला, एक म्हणजे वाघाचा केला आणि एक बिबट्याचा केला. तर आपण सुरुवात आता वाघाचाच होता, त्यामुळे वाघापासून पहिली सुरुवात करूया. तर वाघाचं मी आता म्हटलं तसं की त्याची एक स्वतःची हद्द असते आणि नर मादी हे वेगवेगळे राहतात, फक्त मिलनापुरते एकत्र येत असतात. मग त्यांनी प्रेग्नंट झाल्यावरती ती फिमेल त्या पिल्लाला म्हणजे जन्म देते, वाढवते, वाघाला वाघ बनवते, म्हणजे सर्वच प्रकारचं शिक्षण देते. म्हणून मी म्हटलं की वाघाला वाघ बनवते. म्हणजे खायचं कसं, ते शिकार कशी करायची, त्याला फाडायचं कसं, कुठला भाग खायचा, लपायचं कसं, सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग तिला याच्याकडनं मिळतं, वाघिणीकडनं मिळतं. आणि मग 20-22 महिन्याचा झाल्यानंतर तो वाघ म्हणजे मोठा झालेला आढळ तिच्यापासून वेगळा होतो आणि मग परत फिमेल मेटिंग करते. तर आता होतं काय की त्यांच्या हद्दी आहेत. तर नर असेल मादी असेल, दोघांनाही त्या पहिल्या मादीपासून म्हणजे आईपासून सेपरेट व्हावं लागतं आणि मग त्यांना स्वतःची हद्द निर्माण करावी लागते. तोपर्यंत त्यांची हद्द होत नाही, तोपर्यंत त्यांना स्वतःचं अन्न मिळवणं, पाणी मिळवणं हे आणखीन परत पुढची त्याची फिमेल मिळवणं केवळ अशक्य असतं किंवा मादीला नर मिळवणं. मग त्यासाठी मग संघर्ष होतात. जर ज्या हद्दीच्या वाघाबरोबर त्याचा संघर्ष होतो, तर तो ताकदवर असेल तर नवीन ह्याला माघार घ्यावी लागते, किंवा तिथे असेल तर तो आता म्हातारा होत आलाय, तर मग हा ओरडून पहिल्या वाघाला काढतो. पण जो वाघ त्या हद्दीतनं हारतो त्याला तिथनं ती सोडून जावं लागतं. आणि मग असे वाघ मनुष्यवस्तीजवळ येतात. मग मनुष्यवस्तीजवळ आल्यावरती तिथे जंगलातले प्राणी त्यांना खायला नसतात. मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहेत, तर गावातली गाई गुरं आहेत, तर ती खाणं म्हणजे असेच ती गाई गुरं खायला लागतात. मग अनेकदा काय होतं की शेतात माणूस वाकलेला असतो, तर ते चुकून त्याला वाटतं की हा एखादा प्राणी आहे, असे अटॅक होतात आणि अशातनं मग माणूस मारले जातात. मुख्यतः काय आहे की माणूसाला वाघ मारणं जास्त प्रेफर करत नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, म्हणजे त्याच्या दृष्टीने आपण काय म्हणू की एनर्जी कॉन्झर्वेशन हा एक विषय असतो, तो खूप मोठा आहे. कारण म्हणजे मी मारल्यानंतर मला त्यातनं किती मिळणार आहे हा एक भाग असतो. तर त्याच्यातनं माणसाला मारून काय त्याला फार मिळणार नसतं, कारण माणसाची शरीरयष्टीत हाड जास्त आहे आणि मांस कमी आहे. पण मग नाईलाज झाल्यावरती म्हणजे त्याचे दात तुटलेत किंवा पंजा जखमी झालाय, तर मग त्याला नाईलाज असतो, इकडे वळावं लागतं. आता अशातनं नरभक्षक वाघ तयार होऊ शकतात, पण शक्यतो ऍक्सिडेंटच जास्त होत असतात. पण अशा वेळेला आता काय झालंय की पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या माणसाची एका बाजूला काय की आपण म्हणू की सहनशक्ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. तर त्यामुळे आपल्या इकडचा प्राणी म्हणजे कोणतरी मेल्यानंतर त्याच्यात संघर्षाचं स्वरूप जास्त येत चाललेलं आहे. हा वाघाच्या बाबतचा भाग आहे. तसाच दुसरा भाग बिबट्याचा आहे. म्हणजे बिबट्याला आपण बोलताना असं आता काही जण हे करतात की जंगलातलं अन्न कमी झालंय म्हणून बिबट्या बाहेर आलेला आहे वगैरे वगैरे. तर हे फारच थोड्या अंशी खरं आहे. पूर्वीपासून बिबट्या मनुष्य वस्तीजवळच राहतोय. तर पूर्वीच्या माणसाला याची सवय होती. मधल्या काळामध्ये आपली ती तुटली आणि मग आपल्याला प्राणी आणि हे अनेकदा ओळखून येण्याची वगैरे झाली. अनेकदा असे
व्हिडिओ शूट झालेले आहेत की तिथनं माणूस गेला आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो तिथे बिबट्या आलाय वगैरे वगैरे. पण जोपर्यंत त्याला कळतच नाही की इथे बिबट्या आहे तोपर्यंत माणसाला काहीच माहित नसतं ना, म्हणजे अज्ञानात चूक असं आपण जे म्हणत असतो. पण जेव्हा कळतं की इथे आता बिबट्या आहे, तर तेव्हा मात्र मग आता आपली जंगलातल्या प्राण्यांबरोबर राहण्याची सवय तुटलेली आहे. तर त्यामुळे एक भीतीचं वातावरण आपल्यात तयार होतं. कारण त्याला टाळायचं कसं हेच आपल्याला माहित नाही ना. म्हणजे जर आपल्याला माहित नसेल की बिबट्या आलेला आहे, कळतच नसेल आपल्याला, तर मग आपण त्याच्या समोरच उभे राहणार आहेत आणि मग त्यातनं ऍक्सिडेंटच होणार आहे. तर आता ती निसर्ग आणि माणूस हा जो आपण सतत कनेक्ट तुटलाय ना, तर त्यामुळे हे संघर्ष तयार होतात, दिसतायत. तर आता वन खातं काय करतं, तर वन खात्याने काय केलं किंवा काय नाही केलं, तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात, की जेव्हा असं सामान्य गणित आहे, की एखाद्या जंगलामध्ये जर ते जंगल सुरक्षित ठेवायचं असेल, तर त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या ठिकाणी ते वन खात्याची लोक किती पॉवरफुली काम करतायत ह्याच्यावरती आतल्या जंगलाचं संरक्षण असतं. कारण का, जर त्या वाघानी किंवा बिबट्यानी जरी अगदी जंगलात जागा नाही म्हणून त्यांनी एखादं गूर मारलंय किंवा काहीतरी माणूस मारलाय, तर त्याच्यासाठी सरकारने प्रत्येक ठिकाणी कॉम्पेन्सेशन नावाचा एक हे केलेले आहे, सोय केलेली आहे, की त्या त्या याच्यानुसार त्याची नुकसान भरपाई द्यायची. जर ते काम तिथल्या अधिकाऱ्यांनी नीट केलं, पटापट त्यांनी जर फार फॉर्मॅलिटी त्याच्या काय म्हणू पंचनामा आणखीन याच्या टेक्निकॅलिटीमध्ये जायला थोडं तर पाहिजेच, कारण नाहीतर लोक चुकीचे पण होतील. जीवाचा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला दिसतं ना की ती शिकार माणसाने केली का खून केला हे तर कळूच शकतं ना. तर हे कळाल्यानंतर उगाच टेक्निकली त्या माणसाला अडवत बसायची काही जणांची प्रवृत्ती असते आणि काही जण मात्र पटापट देतात. तर जेव्हा ज्या ज्या ठिकाणचे ऑफिसर असे पटापट माहितीच्या याच्यावरती पैसे देतात आणि म्हणजे अंदाज घेऊन की हा खरंच शिकार झालेली आहे, तर त्या ठिकाणी असे संघर्ष वाढत नाहीत. कारण लोकांना माहिती आहे की वन खातं आपल्या मागे उभं आहे. मग ते त्या ह्याच्यामुळे मग प्राण्यांना त्रास द्यायला जात नाहीत. पण ज्या ठिकाणी हे असं घडत नाही त्या ठिकाणी मात्र मग लोकांचा रोष या प्राण्यांबद्दलचा वाढत जातो, की अरे मी पाळलेली गाय आहे ती मेली, मी पाळलेली बकरी या बिबट्यानी उचलून घेऊन गेला आणि मग मला काही त्यांना त्या पद्धतीनं कॉम्पेन्सेशन जर जोरात मिळालं असं तर हा संघर्ष तुटला जातो. तरी आणि अजून एक शेवटचं थोडक्यात की सॉरी यामध्ये तुम्हाला की त्याच्यामध्ये टुरिझमनी किंवा ज्याच्यामधनं लोकांना पैसे जनरेट होत आहेत, तर अशा ठिकाणची लोक मग ते जंगल वाचवण्यासाठी पण पुढे येतात. कारण का, आपण शहरात बसतो आणखीन आपण म्हणतो की या लोकांनी म्हणजे तुम्ही मी जाऊन तर ते जंगल वाचवू शकत नाही, वाचवणार कोण आहे, तर त्या बाजूलाच राहणारे लोक वाचवणार आहेत. तर मग त्यांना जर त्या जंगलापासून काहीच फायदा होणार नसेल तर मग ते का वाचवावेत. कारण आता जंगलाचे कायदे असे झालेत की पूर्वीच्या काळी ते सहज आत जाऊन त्यांना लागणाऱ्या गोष्टी आणू शकायचे, म्हणजे काय त्यात लाकूड असेल, निरनिराळे मध लाख वगैरे यासारखे असतील. आता हे फक्त अभयारण्यात करता येतात. जर नॅशनल पार्क झाला असेल तर तुम्हाला जंगलात जाता येत नाही, तुम्हाला तुमच्यावरती केसेस लागतात, तुमची गुरं आत नेऊ शकत नाहीत किंवा त्याच्यावर केस लागतात तुमच्यावरती, किंवा तिथे आत तो प्राणी मारला गेला जंगलात तर मग तुम्हाला काहीच कॉम्पेन्सेशन मिळत नाही. तर मग ह्याच्या वेळेला जर तुम्हाला कशाच्या तरी मार्गाने जर पैसे त्या जंगलाचे म्हणून मिळत आहेत तर मग तुम्ही ते जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न कराल ना. तर त्यामुळे हा सर्व पॉइंट सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं. जरी हा आपण गव्हर्नमेंटचा अँगल जरी घेतला, जे कॉम्पेन्सेशन जो काही प्रकार असतो जेवढ्यात आपल्याला फास्ट मिडिएट करता येईल. आणि दुसरा एक पॉइंट मला वाटतं मी समराईज करताना असं सांगितलं की आजूबाजूचा मनुष्य जर जंगलाला एक आपलं उत्पन्नाचा स्रोत जर पाहत असेल, म्हणजे इकोटुरिझमच्या माध्यमातून असेल किंवा तिथल्या नॅचरल रिसोर्सच्या माध्यमातून असेल, कुठेतरी हा संघर्ष आपला कमी होईल. अजून एक सर नेक्स्ट क्वेश्चनकडे जात असताना जीविदा आउटडोअरच्या माध्यमातून किंवा भारतातील संपूर्ण जंगलामध्ये ऑलमोस्ट एक 9 ते 10 महिने एक टूर करतो. जसं आज आपण उन्हाळा महिना म्हटलं की कुठेतरी वाचतो की आपल्या चंद्रपूरच्या तालुक्याच्या जंगलामध्ये बरोबर एक सामान्य नागरिक जात असताना काही कन्सेप्ट येतात की हा कोर एरिया आहे, हा बफर झोन आहे, हा ट्रान्झिशन एरिया आहे. हे काय कन्सेप्ट असतात आणि कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला ते समजून. राईट. तर आता मगाशी जो मी वन खात्याचा उल्लेख केला की नाही, तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी केलं वगैरे मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर भारतामध्ये आपलं काय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं वन खातं आलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त अभयारण्य होती, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात आणि आपल्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये काय हळूहळू झालं की जी नवीन अभयारण्य तयार करण्यात आली तर ती मुख्यतः कुठल्या तरी प्राण्याच्या संरक्षणासाठी करायची असा हे झाला, म्हणजे ते पायंडा पडलाय असं आपण म्हणूया. म्हणजे मी उदाहरण सांगेन की नानज अभयारण्य आहे आपल्या महाराष्ट्रातलं, की जे माळढोकच्यासाठी आहे, किंवा गुजरातमध्ये जर तुम्ही गेलात तर वेलावदार नावाची सँच्युरी आहे की जी आपल्या काळवीट किंवा ब्लॅकबक ज्याला म्हणतो तर त्याच्या संरक्षणासाठी. अशी अनेक तुम्हाला उदाहरणं देता येते. पण आता अभयारण्यामध्ये काय असतं की तो अभयारण्य, नॅशनल पार्क आणि प्रोजेक्ट टायगर आणि
शेवटचा चौथा एलिफंट पण हा. त्यामध्ये तर हे 3 प्रकार सगळ्यात महत्वाचे आपले. तर ह्या तिन्हीमध्ये काय आहे, की आकार हा काही महत्वाचा भाग नाहीये. तर तिथे असणारे कायदे हा तुमचा हो महत्वाचा भाग आहे. अभयारण्यामध्ये तुम्हाला तिथे जी लोकं राहतायत ना, तर त्या म्हणजे तिथल्या परिसराच्या आत तरी राहत असतील आदिवासी किंवा त्या जंगलाच्या परिघावरती राहणारी खेडेगावं जी आहेत. तर ह्या लोकांना जंगलापासनं काही मर्यादित प्रमाणात गोष्टी घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे कुठला? तर उदाहरणार्थ, की त्यांच्या काही ठिकाणी त्यांना शेती करता येते. दुसरं त्यांची गाई-गुरं असतील तर त्यांना चराईला तिथे आत नेता येतं. तिसरी गोष्ट त्यांना मध, लाख वगैरे यासारखे ज्याला टिम्बरपेक्षा वेगळे म्हणजे नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस NTPF असं जे म्हटलं जातं तर ते गोळा करता येतात. तर ह्यासारखं त्यांना अधिकार या ठिकाणी असतात. पायी चालता येतं म्हणजे कारण जंगलात तुम्ही आहात वगैरे. तर हे अभयारण्यात असतं. नॅशनल पार्क ही कन्सेप्ट जेव्हा आली, तर ही परदेशातनं आली. म्हणजे अमेरिकेत सुरुवात झाली आणि नंतर आपल्याकडे आली. तर त्याच्यामध्ये मुख्यतः कोर आणि बफर हा 2 कन्सेप्ट त्यांनी त्यात इंट्रोड्यूस केला. तर कोर म्हणजे काय, की एक भाग असा जंगलाचा, की जो असा मानला जातो, की ज्या ठिकाणी चांगलं खूप घनदाट म्हणण्यापेक्षा तिथे ज्या ठिकाणी झालंय, तर तिथल्या प्राण्यांच्या संख्या जास्त असेल, त्यांना त्यांची पुढची पिढी तयार होण्यासाठी तिथे वातावरण पोषक आहे, असा एक भाग असेल असं हे केलं जातं. त्याला कोर एरिया म्हणतात आणि त्याच्या बाजूला जो असतो त्याला बफर एरिया असं त्यांनी सरळ डिव्हाईड केलं. तर त्याच्यामध्ये आता असं आहे, की कोर एरियातनं मानुष्य वस्ती पण बाहेर काढायची. म्हणजे तिथे ऑलरेडी जी गावं असतील तर त्यांना तिथनं हटवून बाहेर काढायचं. पण हे काढताना कसं असतं, की तिथे तो त्याच्या अनेक पिढ्या राहत असतात. मग त्याला बाहेर जायचं म्हणजे त्याच्या इमोशनल भाग असतो. इमोशनल भाग असतो, त्याचं त्यातलं उत्पन्नाचा भाग असतो. तर ह्या दोन्हीचा काहीतरी हे करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक आता काही जशी उत्क्रांती झाली तशी ह्याच्या पद्धतीत पण उत्क्रांती होत गेली आणि आता असं हे असतं, की त्या गावाला म्हणजे ज्या गावाला उठवायचंय, तर त्या गावात त्यांची सगळ्यांची संमती घ्यावी लागते. म्हणजे ग्रामसभेमध्ये तसा ठराव करावा लागतो. दुसरी गोष्ट त्यांना निवडायला हे असतं, की ह्या 5-6 ठिकाणी मी जाणार. पूर्वी कुठेही उठून कुठेही टाकायचे. मग आता त्यांना चॉईस त्यांनी सांगायचा असतो, की ऑप्शन दिलेली ऑप्शन हां. आणि मग त्या ठिकाणी जिथे जाणार आहेत, तर त्या ठिकाणच्या पण ह्याच्यात तुम्हाला ठराव करावा लागतो, की ह्यांना आम्ही ॲब्सॉर्ब करायला तयार आहोत. नाहीतर काय, की हे तिथनं बाहेर आलेले आणखीन मग बाहेर कन्फ्लिक्ट की हे आमच्या इथे आलेले बाहेरचे म्हणजे उपरे असं थोडक्यात होतं ना, जरी आपण एकच Yes. असलो तरी. तर तसं होऊ नये याच्यासाठी हे केलं जातं आणि मग कॉम्पेन्सेशन देताना त्यांना पर घरटी म्हणजे 18 वर्षाच्या वरील घरामध्ये लग्न झालेले मुलगा-मुलगी म्हणजे वडिलांबरोबर जरी राहत असली आणि 3-4 मुलं आणि त्यांची लग्न झाली आहेत, तरी मग ते 5 युनिट धरतात Okay. आणि मग त्या 5 युनिटला किंवा मग एक असेल तर नवरा-बायको तर ते असं पण 18 वर्षाच्या वरचे नवरा-बायको हे 1 युनिट. अशा यांना आता कॉम्पेन्सेशन दिलं जातं. प्रत्येक राज्यात आत्ता अजूनही असं हे नाहीये, की एकच संख्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहेत, पण ती बऱ्यापैकी आहे. मग काही-काही राज्यामध्ये तुमची शेती किती आहे, त्याच्यात झाडं कुठली मोठी म्हणजे आंब्यासारखी वगैरे जर उत्पन्न देणारी झाडं असतील, तर ती पण काउंट केली जातात. तुमच्या शेतामध्ये जर बांधलेली विहीर असेल, त्याचे कॉम्पेन्सेशन दिलं जातं. तर असं प्रत्येक राज्यानुसार हे केलं ज्यावेळेस जातं. आपण सर जीवित आउटडोरच्या हो. मार्फत वेगवेगळे टूर करतो. म्हणजे माझे असं वाचण्यात आलं, हो. की विशिष्ट वेळेस किंवा विशिष्ट स्पेसिफिक लोकांना कोर एरियामध्ये परमिशन हो. असते. हो. टुरिस्टला ह्या भागात इतक्या वेळ परमिशन असते. बरोबर. असे काय नियम आहे? हो. रिसर्च कोर एरियामध्ये जाऊ शकतो हो, का? हो, हो. तर हा काय रूल्स हं. काय आहे? तर आता म्हणजे मगाचा विषय, की त्याच्यामध्ये जो बाहेरची जी लोकं आहेत, तो बफर एरिया आहे. तर आता बफर एरियामध्ये कुठल्या याच्यात तुम्हाला टुरिझम कसंही करायला म्हणजे तो पूर्ण एरिया तुमचा अलाउड असतो. ओके. म्हणजे जंगलाचं समजा 600 स्क्वेअर किलोमीटरचा कोर एरिया आहे आणि त्याच्या बाजूला किंवा एका बाजूला कुठेही असेल असा एक 400-500 किंवा किती मोठा असेल, तर बरोबर तो आहे. बफर एरिया आहे. तर बफर एरियात 100% तुम्ही भागामध्ये टुरिझम करू शकता. ओके. हां. पण कोर एरियामध्ये आत्ताच्या नियमानुसार 20% भागामध्ये तुम्ही टुरिझम करू शकता. तर 20%. 20%. तर तो 20% हा वन खात्याने ठरवलेला एरिया असतो. हो. आणखीन मग त्याच्यामध्येच तुम्ही टुरिझम करू शकता. त्याही याच्यामध्ये तुम्ही किती वेळ करायचं याच्यावरती मर्यादा असते. त्याच्यामध्ये कसं जायचं याच्यावर मर्यादा असते. आणखीन तुम्हाला सोबत फॉरेस्टचा गाईड घेऊन जाणं गरजेचं असतं. तर असं tourism त्या संदर्भात देखील आपल्याकडे नियम आहेत. आता सर जो काही जीविदा आपण हो. या संस्थेच्या थ्रू एक NGO संस्था आहे गेली 15 वर्षापासून तुम्ही पर्यावरण हो. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. खूपच मोठा अनुभव तुमचा आहे. त्या जीविदा या संस्थेचं पर्यावरण शिक्षण हो. हा जो काही भाग आहे
कशा पद्धतीने तुम्ही वन संवर्धन या विषयाला आजची जी काही तरुण पिढी आहे किंवा आमच्यासाठी जी काही लोक आहेत, ती खूप इच्छा असते की आपल्याला निसर्गात जायचंय, निसर्गाचं संवर्धन करायचंय. या पर्यावरण शिक्षणाचा कसा त्यांना फायदा होतो? कसं ते निसर्गाशी अटॅच होतात तुमच्या संस्थेतून? हा एक मला एक उत्सुक बरोबर. वेगळा प्रश्न तुमच्याकडे हा विचारायचा म्हणजे होता. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी मगाशी जे सांगितलं तसं की कोर्स करणारी म्हणजे मी वेगवेगळ्या विषयाचे कोर्स केले सांगितले. तर त्या अभ्यासक्रमामध्ये अनेक जण येतात. मग ते येताना त्यांच्या डोक्यामध्ये थोडंसं हे असतं की मला या विषयाचं शिक्षण घ्यायचंय. मला थोडीशी निसर्गाची आवड पण आहे. तर म्हणजे एक काय म्हणू की त्यांना एक ट्रिगर पॉइंट ऑलरेडी असतो की काहीतरी करायचंय. म्हणून तर ते ते म्हणून आलेले त्या असतात. कोर्सला असतात कारण येस. कोर्सला पैसे द्यायचे असतात आणखी मग उगाचच कोण कुठे जाणार नाही. तर ते तसे येतात. मग त्यांच्यातनं त्यांची त्या विषयातली आवड एकतर वाढली जाते. पण त्याचबरोबर दुसरी की त्यांना सायंटिफिक माहिती पण त्यातनं मिळते. आणखी मग हम्म. नक्की आपल्याला काय काम करायचंय याच्याबद्दलची एक स्पष्टता त्यांच्या मनामध्ये कोर्स पूर्ण केल्यावरती येते याच्यातनं. मग अनेक जण आहेत आमच्या कोर्समधनं झालेले की ज्यांनी कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या संस्था चालू केल्या किंवा काही जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने देशी झाडांची नर्सरी चालू केली वगैरे अशा पद्धतीने काही जणांनी ह्याच्यामध्ये काय म्हणू आपण की कुठेतरी सेन्ससचे म्हणजे अगदी पुण्यामध्ये सुद्धा ट्री सेन्सस करायचं म्हणजे फार लांबची म्हणजे मगाशी तो आपण जो विषय चालला होता की टायगर सेन्सस किंवा बुद्ध पौर्णिमेचा हे पण पुढची गोष्ट झाली. पण पुण्यामध्ये ट्री सेन्सस करायचा आहे. एंडेमिक हां, स्पेसिस असते. किंवा मग पक्ष्यांचे आपल्या पुण्यात किती पक्षी आहेत असं पण काही जणांनी संशोधन केलं. तर ह्याच्यामध्ये सहभागी होताना मग या लोकांना त्यांचा ज्ञानाचा उपयोग होतो ते करतात असा. तर हे एक या पद्धतीने मुख्यतः काम पुढे जातं. ऑलमोस्ट आपल्या बालगंधर्वला जीविदामार्फत हो. वेगवेगळी प्रदर्शन ऑर्गनाईज केली जातात. हो. तर त्याचा संबंध हा हो. एक मी म्हणेल की जाणीवीत कसा होतो? जाणीवेत होतो कारण महत्वाचं काय आहे की आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती हे प्रदर्शन्स करत असतो. आणखीन त्याच्यामध्ये मुख्यतः काय म्हणू की 2 भागात काही बायोडायव्हर्सिटी विषयाची असतात आणि काही जिओ सायन्सेस विषयावरची असतात. तर अनेक शाळांचे विद्यार्थी येतात हे बघायला आणि मग त्यांच्या अभ्यासक्रमाला उपयुक्त असं त्याच्यातनं माहिती मिळते म्हणूनच तर त्यांना ते येतात हा एक भाग होतो. दुसरी गोष्ट की त्यांना अनेकदा आम्ही प्रोजेक्ट करायला सांगतो की जे तिथे मांडलेले असतात. मग त्याच्यातनं त्या प्रोजेक्ट करण्यासाठी अभ्यास त्यांचा होतो. आम्ही त्यांना असं म्हणत नाही की तुम्ही नुसताच प्रोजेक्ट ठेवून जा. तर शाळांना आम्ही दरवेळेस सांगतो की तुमचे विद्यार्थी तिथे पूर्ण 3 दिवस असले पाहिजेत आणि मग ते लोकांना इंटरॅक्ट करतील. म्हणजे मग त्या मुलांना आपण प्रोजेक्ट केला याचा अभ्यासही करावा लागतो. त्याचबरोबर त्याचं प्रेझेंटेशन करणं, लोकांबरोबर डायलॉग करणं म्हणजे समाजाशी मिळणं म्हणजे हा त्यांच्या काय म्हणू की आपण एक डेअरिंगचा भाग वाढणं किंवा स्टेज आपण फेअर्सबद्दल बोलत असतो, तर तो जाणं हा एक भाग याच्यातनं साध्य होत होतं. त्यामुळे नॉलेज आणखीन हे होतं. एक मी थोडंसं एक वेगळं हटके उदाहरण सांगेन. सोनित सिसोळकर नावाचा एक मुलगा आहे. तर तो आम्ही बालगंधर्वला नाही बालगंधर्वला नाही फुले रोडला प्रदर्शन केलं होतं 6-7 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये जिओ सायन्सेसवरती होतं. आणखीन अनेक मिनरल्स, फॉसिल्स वगैरे हे केले होते. तर तेव्हा तो शाळेमध्ये विद्यार्थी म्हणजे असल्या होता म्हणजे 7वीत वगैरे साधारण होता. आणखीन तो ते बघायला आला. त्याच्यात ते बघून त्याला तो जिओलॉजी विषय एवढा आवडला, की त्यांनी त्याच्यानंतर मी जिओलॉजी क्षेत्रातच काम करीन असं ठरवलं. एक त्याला फायदा असा झाला, की तो त्याच्या आधीपासून होम स्कूलिंग किंवा फ्री स्कूलिंगच्या टाइप असं हे करत होता. त्यामुळे त्याला त्याची स्वतःची काही म्हणजे त्याला वाटेल त्या ह्याच्यात जाण्याची घरच्यांचा पण पाठिंबा होता. हा एक त्याला फायदा झाला याच्यातनं. आणि मग त्यांनी जिओ सायन्सेसमध्ये खूप अभ्यास करायला सुरुवात केली. आणखीन आत्ता तो जस्ट कॉलेजच्या सेकंड इयरला वगैरे पोहोचला असेल. पण एवढ्यात त्याचे नासा बरोबरचे काही प्रोजेक्ट झालेले आहेत. म्हणजे मंगळावरती येणाऱ्या काळामध्ये करणारे काही त्याचे थिसिस सबमिट झालेले आहेत. तर असं खूप करिअर त्याचं केलेलं आहे. आणखीन म्हणजे अर्थात ब्रिलियंट होता तो हा भाग वेगळा, पण त्याला एक स्पार्किंग पॉइंट त्याला दिशा मिळाली. तर अशा अनेक उदाहरणं याच्यातनं सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, ऍज अ करिअर काउन्सिलर म्हणून काम करत असताना मला अनेक विद्यार्थी अशा पद्धतीने प्रश्न विचारत असतात की चला वन्यजीवन असेल किंवा निसर्ग संवर्धन असेल तर आम्ही कुठल्या पद्धतीचे कोर्सेस करू. मला वाटतं सरांनी जीविदामार्फत जे काही वेगवेगळे कोर्सेस सांगितले त्या पलीकडे जर त्याने सरांनी सोनीचं उदाहरण दिलं, तो जस्ट एक प्रदर्शन पाहत असताना कुठेतरी त्याला कारखान्याविषयी आवड निर्माण झाली. त्याचं रेग्युलर ग्रॅज्युएशन करत असताना त्यामुळे त्याने करिअर केलं. असं जसं नासाचा उल्लेख करतात यासारख्या संस्थेमध्ये तो आज काम करतो. त्यामुळं फक्त तुमच्याकडे पॅशन असणं ही खूप
गरजेची गोष्ट आहे. सर तोच पॉईंट मी घेऊन खास मी तुमचा जर करिअरचा आढावा जर घेतला तर तुम्ही आहात बॅकग्राऊंड तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहात आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये नंतरच्या काळामध्ये निसर्ग संवर्धन हा जो काही प्रवास आहे तो प्रवास तुमचा काय तुम्हाला स्पार्क होता किंवा कुठली मी म्हणेल की असं वाटलं की यार नाही या बॅकग्राऊंड मधून मला पूर्णपणे टोटली बॅकग्राऊंड कारण इंजिनिअरिंग फील्ड आणि निसर्ग संवर्धन त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. बरोबर. तर तुम्ही कशी उडी एक थोडंसं मी सांगेन की आता निसर्ग आणखीन फोटोग्राफी असे विषय जे आहेत ना तर त्याच्यामध्ये जर काम करणारे आता बघितले तर म्हणजे त्याच्या 2 भाग पडतात बरं कसं. एक आहे की जो सायन्स म्हणजे त्याच्या आपण जर काय म्हणू रिसर्च बेसला जरी गेलो तर तर काही हा भाग आहे की जे ऍक्च्युअल करिअरच्या ह्याच्यातनं म्हणजे बीएससी एमएससी पीएचडी वगैरे करत आणि मग नंतर त्यांनी त्याच्यात काहीतरी रिसर्च केलाय प्युअर आपण कोर करिअर करिअर हा पण काही जगामधले याच्यातले काम करणारे असे आहेत म्हणजे जास्त खरं तर आहेत आणि अभ्यास असं सांगतो की ऍक्च्युअल करिअर ज्या यांनी त्या याच्यात अकॅडमिक केले त्यापेक्षा जे आवड आहे याच्यांनी जास्त हे केलेलं आहे बरं का. तर इंजिनियर आणि डॉक्टर हे जास्त खरं तर निसर्गाच्या याच्यामध्ये खूप त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर काय कदाचित मॅथ्स आणखीन थोडंसं म्हणजे इंजिनियर्सना आणि डॉक्टरांना त्यातलं सायंटिफिक नावं आणखीन ते मेथॉडॉलॉजी याचा फायदा होत असावा तर त्याच्यामुळे करत असतील. मी काम जर करायचं म्हटलं ना तर माझ्या याच्यात सरांनी जसा आता उल्लेख केला तसं इंजिनिअरिंग केलं. आणखीन सगळ्यांनी तुम्ही पण असाल की आता तरुणपणामध्ये आपल्याला समोर ट्रेकिंगला जाणं हा एक खूप काय म्हणू की आवडचा भाग असतो. हा तर तसा माझ्या याच्यात होता. आणखी मग त्याच्यामधनं मी शिक्षण केलं ते साताऱ्यामध्ये केलं. आणखी मग पुण्यातनं साताऱ्याला आलेली मुलांचा आमचा ग्रुप होता. आम्ही 7-8 जण होतो. आणखी मग त्याच्यातनं ट्रेकिंगला जायचं असं हे होतं. मग रायगड राजगड तोरणा वगैरे वगैरे असं करत करत एक दिवस वासोटा नावाच्या किल्ल्याची माहिती आम्हाला मिळाली. साताऱ्याच्या जवळच असल्यामुळे मग तिथे पटकन जाऊन येणं असं भाग होता. आणखी मग त्या जंगलामध्ये गेल्यानंतर काय म्हणू की तिथे म्हणजे त्या किल्ल्यावरती गेल्यावरती इतकं दाट जंगल लागलं की जे त्यावेळेस कोयना अभयारण्य म्हणून त्याचं काय म्हणू डेसिग्नेशन होतं की जे आता सह्याद्री टायगर रिझर्वचा भाग आहे. तर त्याच्या जंगलामध्ये तेव्हा राहता यायचं फिरता यायचं. आता ते शक्य नाहीये कारण आता टायगर रिझर्व झालेला आहे. आता जे नियम आहेत त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी बाहेर यावं लागतं. आत राहू शकत नाही. पण आम्हाला तो फायदा झाला. आणि मग एकदा आम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा खरं तर घाबरलो कारण जंगलाचा अनुभव अर्थातच नसतो. आणि मग इतिहासाचा थोडासा भाग की जावळीच्या ह्याच्यातनं अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येताना जे वर्णन आहे ज्या दाट जंगलातनं आला तर तशाच प्रकारचं एक जंगल आहे असं आमचं फील आलं. आणि खरंच तसं तेवढं दाट जंगल ते आहे. आणि मग किती जरी भीती वाटली तरी मनात एक हे झालं की हे दाट जंगल आहे तर ते वाचवलं पाहिजे. तर हा तो स्पार्किंग पॉईंट होता. आणि मग ते जंगल वाचवावं याच्यासाठी मग अभ्यास करायला सुरुवात केली. मग ते नुसताच अभ्यास काही त्याचा असत नाही तर त्याच्या जिओग्राफीचा असतो की जंगल केवढं आहे त्याला आत येणारे मार्ग काय आहेत काय काय रोकायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर इथे हे प्राणी आहेत हे तुम्हालाही सबमिट करावं लागतं ना की रेअर आहे. तर ते तशा अभ्यासातनं एक मनाला चस्का लागत गेला की वाईल्ड लाईफला आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि आमच्या नशिबाने खरं तर फार जणांबरोबर असं होत नाही पण आम्ही जो रिपोर्ट सादर केला तर तो गव्हर्नमेंटच्या त्या काळच्या ऑफिसर्सनी चांगल्या प्रकारे अप्रिशिएट केला. आणखीन त्या प्रकारचे त्यांनी तिथे बदल घडवून आणले. आणखीन मग एक तुम्हाला बूस्ट मिळतो ना की तुम्ही जे काम केलंय आणखीन मग त्याला अप्रिसिएशन मिळालंय तुमचं काम झालेलं आहे. तर मग त्याच्यातनं मग ह्या विषयात काम करावं ही ओढ तयार झाली. म्हणजे खरं तर हे ठरवलेलं नव्हतं की पर्यावरण विषयात काम करूया पण तो एक बूस्टिंग पॉईंट होता. आणि मग तिथनं मग वेगवेगळी पुस्तकं वाचत वगैरे वगैरे एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. पण नंतर मग असा विचार केला की आपण काहीतरी वेगळं काम करायला पाहिजे. म्हणून मग 2005 मध्ये मी माझे इतरही व्यवसाय होते म्हणजे मी प्रिंटिंगचा व्यवसाय करायचो. त्याच्यानंतर माझी फूड शॉपी होती लायब्ररी होती. तर हे पूर्ण बंद करून पर्यावरण विषयात काम करायचंय असं ठरवलं. पण मग आता नुसतंच करायचं नाही कारण आपण पूर्ण वेळ करणार आहोत तर काहीतरी शिक्षण असायला पाहिजे. म्हणून मग शिक्षण घ्यावं याच्यासाठी मग मी पहिलं 2004ला इकॉलॉजिकल सोसायटी आहे पुण्यामध्ये तेव्हा डॉक्टर प्रकाश गोळे जे त्याचे संस्थापक होते तर त्यांनी ती स्थापन केली. आणि त्यांनी एक कोर्स चालवतात ते की सस्टेनेबल मॅनेजमेंट कशी असावी म्हणजे निसर्ग सस्टेनेबली कसा वाचायला पाहिजे याच्याबद्दलचा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. तर तो डिप्लोमा कोर्स मी 2004 ते 5 या बॅचमध्ये पूर्ण केला.
मग त्याचं सर्टिफिकेट मिळाल्याचं त्याच वेळेला पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की ज्याच्यामध्ये गरवारे कॉलेजमध्ये बॉटनीचा कोर्स 2 महिन्यासाठी चालू होतोय. तर मग आपण जेव्हा निसर्गासाठी काम करणार आहोत तर तेव्हा वनस्पतींची शास्त्रीय माहिती असायला पाहिजे. तर याच्यासाठी मी तो वनस्पती अभ्यासक्रम केला आणि नंतर ह्याची गोष्ट म्हणजे की काय म्हणू योगायोग म्हणा किंवा माझं सौभाग्य म्हणा की पुढची 12 वर्ष सतत त्याचं मॅनेजमेंट करण्याची मला जबाबदारी मिळाली. तर त्यामुळे त्याच्याशी एक वनस्पतींचा कोर्स करून तो एक अभ्यास केला. नंतर तुम्ही सर मगाशी जो उल्लेख केला की ऑर्निथॉलॉजीचा, तर इला फाउंडेशन तर्फे डॉक्टर सतीश पांडे ऑर्निथॉलॉजीचा कोर्स चालवतात. तर तो कोर्स मी केला. त्याच्याही पहिल्या बॅचला मी होतोय. दोन्हीचे पहिल्या बॅच मी केलं आणि मग मुलांबरोबर काम करायचं हे पण ठरवलं होतं. तर त्याच्यामुळे मुलांना निसर्गात घेऊन जाताना नुसतंच निसर्ग होत नाही, तर आपण जे ट्रेकिंग केलं तर ते गड किल्ल्यांची पण शास्त्रीय माहिती म्हणजे नुसताच चढून गेलोय हे न करता त्याची ऐतिहासिक माहिती पण असायला पाहिजे म्हणून पण ती आपल्याला सांगता आली पाहिजे म्हणून मग मी एक पुरातन वास्तू म्हणून अरण्यवागचा कोर्स होता. तर तो पण पूर्ण केला. आणखीन मग त्या 3 ह्याच्यावरती बेसवरती मग पुढे कामाला सुरुवात केली. तर माझं असं सर्व परत एकदा की आपलं स्टुडंट्स नाही तर जसं आता खरं तर तुम्ही बीएससीला किंवा याला एन्व्हायरमेंट सायन्सचा करू शकता किंवा पुण्यामध्ये जर असाल तर एमएससी बायोडायव्हर्सिटीचा हे कोर्स आहे किंवा एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगचा पण कोर्स आहे. तर हे करायचेच आहेत पण त्याच्याबरोबर जर अशा प्रकारचे हौशी कोर्स लोकांसाठी आहेत ते पण नक्की करा कारण ह्याच्यातनं तुम्हाला एक वेगळी दृष्टी ह्याच्यातनं येईल. म्हणजे त्यात करिक्युलमचं आहेत पण एक निसर्ग वाचवण्याची दृष्टीसाठी हे पण कोर्स तुम्ही नक्की करा असं मी तुम्हाला सांगेन. सरांचा जर प्रवास जर पाहिला तुम्ही एक इंडस्ट्रियल इंजिनियर नंतर तुम्ही सर प्रिंटिंग नंतर तुम्ही फूड नंतर ऍक्सिडेंटली सर ट्रेकिंगला गेले. ट्रेकिंग नंतर त्यांना त्यात आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी अपस्किलिंग केलं. ऑर्निथॉलॉजी असेल किंवा हेरिटेज संवर्धन असेल त्याचबरोबर एक फील्ड बॉटनी असेल. हा प्रवास पहा सरांनी हे फील्ड जे काही निवडलं ते म्हणूया आपण एक ऍक्सिडेंटली म्हणूया बरोबर आणि आज पूर्णपणे सर त्या फील्डमध्ये पूर्णपणे योगदान देत आहे. सर हाच एक पॉइंट घेऊन कधी पॅशन आणि प्रेशर हा एक मुलांच्या मध्ये नेहमी कन्फ्युजन असतो. आताच तुम्ही थोडासा उल्लेखही केला की मुलांनी कुठले अभ्यासक्रम करायला पाहिजे. तरी माझा त्या अनुषंगानंच क्वेश्चन असेल की निसर्ग आणि वन्यजीवन जर यांचा जर अभ्यास जर करायचा असेल किंवा आवड निर्माण जर असेल तर असे काही कोर्सेस आहेत का आणि प्युअरली म्हणा किंवा तुमच्यासाठी जर तुम्ही उल्लेख केला असं तुम्ही एक गाईड करू शकता का मुलांना? हा म्हणजे मी आता सांगितलं तसं की आपल्या कुठल्याच म्हणजे आता बीएससी एन्व्हायरमेंट सायन्सचा कोर्स आहे तर त्याच्यातनं मुख्यतः तुम्ही काय म्हणू आपण की एखाद्या जागेचं पर्यावरण म्हणजे एखादा प्रोजेक्ट येणार असेल तर त्या ठिकाणी पर्यावरणाची हानी काय होणार असेल तर त्याच्याविषयीचं नॉलेज मिळणं किंवा काय म्हणू आपण की प्रदूषण किंवा काही इतर जी हानी होणार आहे तर त्याच्याविषयी काय काय त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यावर काय करायला हवं तर याच्याबद्दलचे तुम्हाला नॉलेज त्याच्यातनं मिळू शकतं. बायोडायव्हर्सिटीच्या म्हणजे एमएससी बायोडायव्हर्सिटीच्या कोर्सचा मी उल्लेख केला. दुर्दैवाने तो अनेक कमी ठिकाणी आहे पण तो जर केला तर तुम्हाला एखाद्या जागेमध्ये कुठलीही जागा असेल म्हणजे आपण मगासपासून जंगल बोलतोय पण बायोडायव्हर्सिटी काय फक्त जंगलात नाहीये तर खरी बायोडायव्हर्सिटी जास्तही जंगलाच्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर आहे. तर तिथे ती काय आहे याच्यावरती शास्त्रीय अभ्यास करायचा असेल त्याच्यातनं काही वेगवेगळे निष्कर्ष म्हणजे ते प्राण्यांची बिहेवियर असेल किंवा त्यांच्या संरक्षणासाठी काय करायला हवंय त्यांच्याकडे बघून त्यांना धोके काय येतं हे कळण्यासाठी हा बायोडायव्हर्सिटीचा कोर्स तुम्ही करता येईल. तर तो एक तुम्ही त्याच्याबद्दलचं एक हे करा. त्याबरोबर मग आपण काय म्हणू आयसर आहे किंवा बंगलोरला आता वेगवेगळ्या संस्था आहेत की ज्या ठिकाणी छोट्या छोट्या जीवांवरती म्हणजे बटरफ्लायज असतील किंवा कीटकांचे वेगवेगळे भाग आहेत त्यांच्यावरती अभ्यासक्रमाचे किंवा मग पूर्ण एखाद्या ग्रुपचे असे पीएचडी पर्यंतचे तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत. तर हे शास्त्रीय दृष्ट्या तुम्हाला काम करायचं असेल तर हे सर्व असे कोर्स आहेत. तुम्ही जर वेगळ्या स्ट्रीममध्ये असाल म्हणजे माझ्यासारखं जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा आयटी फील्डमध्ये आहात पण तरी तुम्हाला निसर्गाची आवड आहे म्हणजे हे नक्कीच असायला पाहिजे. तर त्यासाठी मी मगाशी जे उल्लेख केले तर पुण्यामध्ये 3 कोर्सची मी उल्लेख केला पण आता अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे कोर्स जे इथनं शिकून गेलेले असतील किंवा तिथे तयार झालेले लोक असतील ते करतायत. तर असे छोटे छोटे कोर्स करा की ज्याच्यातनं मुख्यतः करिक्युलमच्या बाहेरचा अभ्यास हे शिकवतात. त्याला शास्त्रीय बेस असतो पण त्याचबरोबर हे स्वतः काहीतरी काम केलेली लोक असतात आणि त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनाशी त्यांचं अटॅचमेंट असते आणि मग त्यामुळे तुम्हाला ती वेगळी दृष्टी याच्यातनं येऊ शकते. सरांनी आपल्याला करिअरच्या उल्लेखाने ज्यांना वाटतं की खरंच आपल्या निसर्गामध्ये राहायचं आहे
काही ट्रॅडिशनल कोर्सेस पण सांगितले, त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी असेल, ISAR असेल किंवा बेंगलोर असेल किंवा पुण्यातल्या कोर्सचा पण उल्लेख करून घेतला. जरूर जर आपली जर पॅशन या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, निसर्गाच्या जवळ जर काम करायचं असेल, तर ते ती तुम्हाला विचारता आली पाहिजे. सर अजून थोडंसं मी म्हणतो की जो काही तुमचा जीविदा आउटडोर्स कन्सेप्ट आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जंगलामधील गाईड्सला मार्गदर्शन हो. करतात, वेगवेगळ्या तरुणांशी तुमचा संपर्क येतो, की या इको टुरिझमच्या क्षेत्रामध्ये सध्या आपल्याला काय काय संधी उपलब्ध असू शकतात, बरोबर. स्थानिक तरुणांना म्हणा किंवा जे काही इन्फ्लुएन्शियल स्पीकर आहेत की जे शहरामध्ये राहतात तर त्यांना आवड निर्माण होते. पर्यावरण संवर्धन आणि इको टुरिझम या क्षेत्रातील कुठल्या कुठल्या आत्ता सध्या संधी आहेत त्या तुमच्याकडे काय काय उपलब्ध? टुरिझममध्ये बरं का, की आता आपण 2 भाग आहे त्याच्यामध्ये. जर आपण शहरामध्ये आहोत, तर आपल्याला मुख्यतः 2 प्रकारे हे करता येतं. म्हणजे एक तर टुरिझमचं आता सगळ्यात महत्त्वाचा जो जास्त चालू आहे तो, की इको टुरिझमला धरून वेगवेगळ्या जंगलामध्ये जाणं. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला टुरिझम कशा पद्धतीने करतात याचा कोर्स अभ्यासक्रम करूनही आलात तरी चालतो. पण त्याच्याबरोबर तुम्हाला बायोडायव्हर्सिटीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण त्याशिवाय तुम्ही जंगलामध्ये काही दाखवू शकणार नाहीत, आणखीन हे करू शकणार नाहीत. पण इको टुरिझममध्ये आत्ता सध्या शहरांमध्ये इको टुरिझमला खूप डिमांड वाढती आहे. कारण लोकांना निसर्गात जायचंय. कारण मी काहीतरी जस्ट थोडंसं इंटरप्ट करतो, कारण आम्ही असे काही कोर्सेस हो. पाहिले की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हो. म्हणून तर सेपरेटली त्याच्याकडे मी येणारच होतो. येस, हां. इव्हन तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा एक हो, हो. कोर्स तुम्ही उल्लेख केलेला आहे. हां. तर टुरिझमला आत्ता सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध आहेत. सरांनी आत्ता जो उल्लेख केला त्या फोटोग्राफीकडे मी येणारच होतो. तर आता भारतामध्ये ना एवढ्या वर्ष फोटोग्राफीला कमर्शियली काय म्हणू की फार व्हायबल गोष्ट नव्हती. कारण का तर आपल्या इथे ह्याच्यासाठी पैसे देऊन फोटोग्राफ घेणं हा भाग नव्हता. परदेशात मात्र गेली अनेक वर्ष म्हणजे नॅशनल जिओग्राफिकसाठी फोटोग्राफी म्हणा किंवा फिल्म बनवणं वगैरे, आणखीन नॅशनल जिओग्राफिक मी एक उदाहरण दिलं तर अशा अनेक कंपनी मोठमोठ्या नावाजलेल्या जगामध्ये आहेत की ज्या करत असतात. पण गेल्या काही वर्षामध्ये भारतात हळूहळू हा बदल होतोय आणि अर्थातच त्याचा ग्लोबलायझेशनचा आणखीन भारताची इकॉनॉमी सुधारण्याशी संबंध आहेत. पूर्वीच्या काळीमध्ये म्हणजे 20-25 वर्षापूर्वी लोकांकडे एवढा पैसाच नव्हता की जे ते अशा कामासाठी तुम्हाला देऊ शकतील. तर त्यामुळे इको टुरिझम सुद्धा एवढ्या जोरात नव्हतं. पण आता मात्र तुम्ही जर बघितलं तर सर्व जंगलं तिथली परमिट्स संपलेली असतात, भरलेली असतात. तर त्यामुळे इको टुरिझमला सध्या चांगला भाग आहे. त्याचबरोबर फोटोग्राफीला खूप 2 अर्थाने भाग आहे. एक तर कमर्शियली तुम्ही करू शकता, दुसरं कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने पण काम करू शकता. कारण एखाद्या भागामध्ये ही गोष्ट आहे हे पुराव्यानिशी दाखवण्यासाठी फोटोग्राफी खूप महत्वाची पुरावा आहे तो. आणखीन ते फोटोग्राफ्स असणं हे हल्लीच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. आणखी चांगले फोटोग्राफर की ज्यांना दृष्टिकोन आहे, म्हणजे त्याचं फक्त टेक्निकल माहितीबरोबरच त्या ॲनिमल्सचं बिहेवियरचा त्याचा अभ्यास आहे, असे लोकांची खूप गरज आहे की जे तुम्हाला दाखवू शकतील की एखाद्या छोट्या छोट्या भागातले अनेक विविध प्राणी पक्षी तिथे आहेत. आणि मग ही जागा इम्पॉर्टंट आहे. ही त्या पुराव्याच्या निशी जे प्रोजेक्टला आपल्याला ह्या इथे नाही, हा प्रोजेक्ट दुसरीकडे जा, कारण का की या ठिकाणी ही गोष्ट आहे दाखवण्यासाठी अशा फोटोग्राफीचा उपयोग होत होता. त्यामुळे या प्रकारचं हळूहळू वाढत चाललेलं आहे. अर्थात काही वर्ष लागणार आहेत ह्याला. भारताच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर म्हणजे आता तुम्ही लगेच फोटोग्राफी शिकलाय आणखीन लगेच खूप पैसे मिळायला लागलेत असं ह्याच्यात होणार नाही. त्याचबरोबर तिसरी संधी भारतामध्ये आहे ती म्हणजे एखाद्या जागेचं एन्व्हायरमेंट असेसमेंट करणं. ह्याला आता सध्या भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जॉबचे डिमांड्स आहेत. कारण निराळे खूप प्रोजेक्ट येतात. आणखीन मग त्या प्रोजेक्ट करताना एखाद्या जागेची जिथनं रेल्वेची लाईन जाणार आहे किंवा एखादं कन्स्ट्रक्शन होणार आहे तर त्या ठिकाणी काही नाहीये ना बायोडायव्हर्सिटीचे ऍस्पेक्ट की जे गेल्या तर म्हणजे ती जागा नष्ट झाली तर ते जाणार आहे. त्याच्यासाठी एक रिपोर्ट द्यावा लागतो, त्याला एन्व्हायरमेंट असेस रिपोर्ट म्हणतात. तर तो रिपोर्ट देण्यासाठी आता तज्ज्ञांची गरज लागते. तर ते त्या प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला म्हणजे आता हळूहळू ती वाढतात, त्याच्या प्रकारची जॉब निर्माण झालेले आहेत. सर आता जसं तुम्ही बोललात की मे बी आता भारतात नाही काही काळांतर येतील, तर आज आपल्याकडे असा काही वर्ग आहे मे बी टीव्ही म्हणा सोशल मीडिया की जो अॅनिमल प्लॅनेट म्हणा तुम्ही उल्लेख केला नॅशनल जिओग्राफी त्यावर कंटिन्युअस इन्व्हॉल्व्ह होतो. बरोबर. कदाचित मला वाटतं ही एक भारताच्या अगदी रोजगाराची संधी. आणि मग आता नवीन रील मधनं लोक पैसे मिळवतात, अशा प्रकारची रील बनवणं वगैरे वगैरे हा पण एक भाग आहे. कितीतरी रील मला वाटतं
देणारी आहे, आहे. म्हणजे निसर्गावरती निसर्गावरती असतात. त्याचबरोबर एक निसर्ग म्हणजे फक्त वाईल्ड लाईफ नाहीये, तर निसर्ग म्हणजे तुमच्या झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. त्याचबरोबर आपण जी शेती करतोय तो पण एक निसर्गाचाच भाग आहे. तर मग Yes, आता yes. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ज्याच्यातनं झिरो बजेट ॲग्रिकल्चर म्हणतो, तर अशा प्रकारची शेती करणं किंवा लोकांच्याकडे ज्याच्यातनं अशा प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करणं की जे केमिकल विरहित असतील. म्हणजे शॅम्पू असेल किंवा साबण असेल किंवा कपडे धुण्याचे साबण असेल, तोही तर निसर्ग तो निसर्ग संवर्धनाचा भाग भाग आहे. म्हणजे फक्त जाऊन एखादा प्राणी वाचवणं हाच निसर्ग संवर्धनाचा भाग नाहीये. तर हे पण तुमच्या प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनातले बदल घडवून आणणं हा पण निसर्ग संवर्धनाचा भाग आहे. आणि त्यासाठी प्रोडक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे मग त्यातनं तुमची एक इंडस्ट्रियल माइंड तयार होते. आणखी मग स्टार्टअप नवीन जे आपण म्हणतोय, तर हे अशा प्रकारचे होत मला आहेत. वाटतं सरांनी हा पॉइंट खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितला, की निसर्ग संवर्धन म्हणजे केवळ प्राणी संवर्धन नाही. प्राणी संवर्धन त्यातला मेजर पार्ट येतोच. पण त्याचबरोबर ऑर्गॅनिक प्रोडक्टची निर्मिती करणं, त्यातून एखादा उद्योगधंदा, त्यातून एखादा स्टार्टअप सुरुवात करणं, हा देखील निसर्ग संवर्धन आहे. खूपच वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यातून सांगितली सर. एक आपल्या तसं सर एक सेकंड लास्ट क्वेश्चनकडे मला जाताना असं मला वाटतं, की आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन ऑर्गनाईज करतात. पर्यावरण शिक्षणाच्या मार्फत तुम्ही वेगळ्या सिरीज ऑर्गनाईज करतात. हा गेली 15 वर्षापासून हे कार्य करत असताना मे बी स्कूलचे विद्यार्थी असेल, कॉलेजचे विद्यार्थी असेल, आपल्यासारखे सामान्य लोक असतील, हे पर्यावरण शिक्षण दिल्यानंतर त्या तरुणांमध्ये पर्यावरणाबाबत किती बदल झाला आणि कशा पद्धतीने बदल झाला, एखादं काही तुम्हाला उदाहरण असतं estimate हा म्हणजे करता? मग खरं तर मगाशीच आपण सोनीत बद्दल बोललो सोनी तर बद्दल हा, बोलू, बरोबर. तर त्यामुळे One of the best हा example. मला वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल किंवा खरं तर प्रदर्शनापेक्षा कोर्समध्ये मी सांगेन म्हणजे धनंजय शेटबाळे नावाचे एक गृहस्थ आहेत की ज्यांची निगडीत राहतात आणि त्यांची कंपनी पण आहे. आणखीन त्यांनी माझा बायोडायव्हर्सिटीचा कोर्स केला होता. आणखीन मग त्याच्यानंतर त्यांचं पर्यावरणामध्ये इतकं मोठं नाव आहे की ते सयाजी शिंदे बरोबर काम करतात Wow. किंवा आमिर खानच्या पाणी फाउंडेशन बरोबर काम करतात. त्यांनी त्यांचं इंडस्ट्री तर चालू ठेवलेलीच आहे, पण त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचं डोकं पर्यावरण विषयाच्या कामामध्ये सतत असतं. आणखी मग त्याच्यातनं पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती लढा देणं, वेगवेगळ्या ठिकाणच्या युथ्सला याच्याशी जोडून घेणं वगैरे अशा अनेक कामं ते करतायत. त्याबरोबर एक प्रदीप इनामदार नावाचे गृहस्थ होते आमच्याबरोबर. तर त्यांनी याच्यातनं हे करून त्यांना वनस्पती वाढवायची आवडत म्हणजे होती. जो काही ओरा येतो हो, त्या ओरामध्ये मनुष्य ओरामध्ये जातो. मनुष्य जातो. म्हणजे पर्यावरण शिक्षण अगदी, असो किंवा अगदी. कुठलं असू द्या. त्यांनी मग देशी झाडं तयार करण्याचं केलं किंवा रघुनाथ ढोलेंचं तुम्ही नाव ऐकलं असेल, फ्रीमॅन. तर Yes. त्यांनी मग आमचा कोर्स केला होता की बॉटनीचा कोर्स केला. आणखीन मग याच्यातनं त्यांना एक दृष्टी आली. आणखीन मग त्यांनी त्यांची आधी नर्सरी होतीच, पण आता देशी झाडाची करायला पाहिजे. आणि मग आज ते इतकी लक्षावधी झाडं वाटतायत की असं एक सोशल सर्व्हिस काइंड ऑफ सर्व्हिस तयार झाली. म्हणजे हे जे काही पर्यावरण शिक्षण हे केवळ जीवितापूर्व लिमिटेड नाही, हो. मर्यादित नाही. याच्या मार्फत तरुणांच्या मध्ये एक आस निर्माण असं होणं, बरोबर, ते सर्वात महत्वाचं काम. अगदी बरोबर. एक मला वाटतं थोडंसं यातला एक सब क्वेश्चन तुम्हाला वाटतं वनातील जे काही गाईड्स आहेत हो. त्यांनाही तुम्ही भरपूर मार्गदर्शन हो. महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश मध्ये असेल, थोडासा तो प्रोग्राम काय आहे, याच्यामध्ये काय फरक पडतो बरोबर, गाईडचा बरोबर. वनाकडे पाहण्याचा? आता ना की गाईड हा जो भाग आहे ना, तर तो प्रोजेक्ट टायगरला तर कंपल्सरीच आहे. आणखीन म्हणजे व्याघ्र प्रकल्पांमध्ये तुम्ही जंगलाच्या सफारीला जाता तेव्हा गाईड घेऊन आत जावं लागतं. आता मग हा गाईड कोणाला नेमायचं असा प्रश्न असतो. तर वन खात्याचा नियम असा आहे की तो स्थानिक माणूस असला पाहिजे. बरं. तर हे त्यांची भूमिका का आहे, तर मगाशी मी जे सांगत होतो ना की गाव आहे, आणखीन त्या गावाच्या बाजूला जंगल आहे. तर त्यांना आता परिस्थिती भारताची अशी आहे की त्याला एक इको सेन्सिटिव्ह झोन तयार होतो. आणखीन मग त्यामुळे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज तयार करता येत नाही. अर्थातच झाल्या तर त्याचा जंगलावरती दुष्परिणाम होणार आहे. तर त्यामुळे तिथे अशा गोष्टी जात नाहीत. तर त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आजूबाजूला काहीच तयार होत नाही. मग या लोकांना उत्पन्नाचं साधन काय असतं, तर त्यांच्याकडे असणारी शेती, पण ती आज आपण बघतोय की किती बेभरवशाची बरोबर. झालेली आहे. वातावरणात बदल झालेले आहेत किंवा आता हे तर जंगलाभोवती राहतात, तर त्यामुळे जंगलातले प्राणी येऊन खात असतात वगैरे वगैरे. मग यांना उत्पन्नाचं साधन असायला पाहिजे, म्हणून मग त्यांना वन खात्याच्या निरनिराळ्या ड्युटीवरती तरी म्हणजे गार्ड्स असतील, वनमजूर असतील असे बरोबर. निवडले जातात. पण त्याचबरोबर त्यांना गाईड म्हणून निवडलं जातं. ओके. मग गाईडची भूमिका काय असते, तर त्यांनी जंगलात येणारे जे पर्यटक आहेत तर त्यांना माहिती देणं. म्हणजे जंगलात आत आल्यानंतर जंगलाची पूर्ण माहिती की काय जंगल आहे, कशा प्रकारचं आहे,
आणि त्याचबरोबर दिसतील ते प्राणी दाखवणं, म्हणजे ह्यांनी लोकेट करणं आणि मग ते आलेल्या पर्यटकांना दाखवणं आणि मग त्याची माहिती देणं, असं एकंदरीत अपेक्षित आहे. म्हणजे थोडक्यात वन खात्याचं त्यांच्या गाईड नेमण्यामागे भूमिका अशी आहे की ते वन खातं आणि पर्यटक यांच्या मधला भाग म्हणून काम करतील, दुवा म्हणून काम करतील. कारण जंगलात गेल्यानंतर ते फॉरेस्टचे नियम पण पर्यटकांना सांगतील. पर्यटक काहीतरी वेडं-वाकडं ते जंगलात जाऊन काही करणार नाही याच्यावर सुद्धा चेक ठेवतील. आणखीन इको टुरिझमचा दुसरा भाग जो आहे की त्याच्यामध्ये लोकांना नॉलेज मिळेल, तर ते नॉलेज देतील. आणि इको टुरिझमचा तिसरा भाग आहे की स्थानिक लोकांना त्यातून रोजगार मिळाला पाहिजे. तर हे तिन्ही पर्पज सर्व करण्यासाठी स्थानिक माणसाला निवडतात. पण आता स्थानिक माणूस जेव्हा असतो तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की भारतातली छोटी छोटी गावं आहेत, म्हणजे त्यांची वस्ती किती असते तर 100-200 लोकांची वस्ती असते. शाळा तिथे नसतात, म्हणजे त्यांना कुठेतरी जाऊन बाहेर शिकावं लागतं. म्हणजे मग जास्तीत जास्त 8वी-10वी पर्यंत शिकलेले असतात ते आत्ता. पूर्वीच्या काळचे तर अशिक्षित गावातली लोक अशी पण पर्यटक झालेत ना, म्हणजे कारण सुरुवात आपली कित्येक वर्षापूर्वी झालेली आहे 1973 पासून, म्हणजे व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनाला. तर त्या काळचे गाईड अजूनही आहेत, आणखीन त्यांचं शिक्षण नसतं. पण मग त्यांना माहिती देणं, म्हणजे लोकांना सांगणं, यासाठी त्यांना शिक्षित करण्याचं गरज आहे. हे गावात वाढलेले असल्यामुळे त्यांचं नॉलेज काय असतं की तो प्राणी कुठे हे त्यांना माहित असतं, त्या प्राण्याच्या बिहेवियर बद्दल त्यांना माहित असतं. पण लोकांशी कम्युनिकेशन कसं करणं हा त्यांना अनुभव नसतो. कारण शहरी माणसाची भाषा आणि त्यांची भाषा याच्यात फरक आहे. तो त्या एखाद्या प्राण्याला वेगळ्या नावाने त्याच्या बोली भाषेत ओळखत असतो आणि आपण शहरातनं जाणारी माणसं थोडीशी इंग्लिशच्या नावाने आणखीन किंवा आपली जे शुद्ध मराठी असेल तर ह्या पद्धतीने ओळखत असतो. आणि मग त्यांनी जरी त्या प्राण्याचं नाव घेतलं तरी शहरी माणसाला ते कळणार नाही. तर मग त्यामुळे आम्ही त्यांना जे ट्रेनिंग द्यायला जातो त्याच्यामध्ये भाग असा असतो की त्यांना हे लोकांना काय सांगायचंय हे शिकवणं. म्हणजे त्यांना ते माहितीच आहे, फक्त ते कशा पद्धतीने सांगायचं हे देण्याचं काम आम्ही करत असतो. आणि मग त्याला जोड म्हणून जास्तीत शास्त्रीय माहिती, म्हणजे त्यांच्याकडे काही शास्त्रीय माहिती पोचलेली नसते तर ती देण्याचं काम आम्ही करतो. आणि मग दुसरं त्यांच्यातल्या माणसावरती काम करतो. म्हणजे आपण आता टुरिझमच्या बिझनेसमध्ये आहोत, तर तुम्ही तुमच्या घरचे म्हणजे जसे वाढलात तर तसं तसं चालणार नाही. तर एक वेगळी स्वच्छता तुम्हाला टुरिस्ट बरोबर फिरताना तुमच्या असली पाहिजे. तुमचा ड्रेस स्वच्छ असला पाहिजे, तुमच्या मोज्यांना वास आला नाही पाहिजे, तंबाखू किंवा खर्रा खाऊन तुम्ही लोकांशी बोलत असाल तर ते टाळलं पाहिजे वगैरे वगैरे. हे त्यांच्याशी सांगणं हा एक भाग असतो. त्याचबरोबर लोकांना वेलकम कसं करायचं, नंतर जाताना परत नमस्कार करून परत या म्हणणं वगैरे वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ते त्यांना शिकवणं. तर हे आपण त्यांना देतो. तर वन खाते दरवर्षी एक रिपिटेटिव्ह करत, कारण बुस्टिंगचा भाग आहे. तर हे मुख्यतः पावसाळ्यामध्ये केलं जातं. का तर पावसाळ्याचे 4 महिने जंगल बंद असतं आणि मग त्या काळामध्ये त्या गाईडला सुट्टी असते. एक सगळ्यात लक्षात घ्या की गाईड हा फॉरेस्ट खात्याच्या पेरोलवर नसतो. तर तो जेव्हा सफारी करेल तर त्या सफारीतनं पैसे त्याला मिळत असतात. तर त्यामुळे एखादी सफारी बुडली तर त्या आयुष्यात म्हणजे त्या दिवसाचा त्याचा पैसा बुडणार आहे. तर त्यामुळे हे कधी इतर काळात होत नाही, तर जेव्हा पर्यटन बंद आहे त्या काळात केलं जातं. आणि मग त्याच्यातनं त्याला दरवर्षी, म्हणजे आता एकदा सुट्टी लागली तो पर्यटनाला जायला लागला की मग परत नुसतं फक्त रिपिटेटिव्ह ते चालू राहतं ना, म्हणजे दॅट बिकम ए मेकॅनिकल थिंग. तर ती त्याचं एक रिव्हिजन करणं म्हणून मग ती दरवर्षी करतात आणि मला त्याचा पार्ट म्हणून जाता येतं. तर त्यामुळे एक मला आनंद आहे की मला माझ्याकडे मी जे शिकलो ते त्यांना देता येतंय, हा भाग एक आहे. आणि दुसरा भाग त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं, हा पण भाग आहे. कारण म्हणजे इतके दिवस ना की मी शहरात राहत होतो, आणखी हे ट्रेनिंग चालू करायच्या आधीपर्यंत माझा मानसिकता अशी होती, आणखीन जी अनेक वन्यजीव वरती काम करणाऱ्या शहरातल्या लोकांची असते, ती म्हणजे माणसापेक्षा प्राणी जगणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तो तिथला माणूस मेला तरी चालेल, पण तिथे गेल्यावरती ती माणसं कशा पद्धतीने राहतात, तर त्यांचा जंगलाशी कनेक्ट काय आहे हे माझ्या व्यवस्थित लक्षात आलं. आणखीन त्याच्यातनं जर जंगल वाचवायचं असेल तर हीच माणसं वाचवू शकतात आणि जर नष्ट करायचं असेल तर हीच करू शकतात. हा महत्वाचा ट्रेनिंग मला यांच्याकडनं मिळालं असं मी म्हणेन. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का सर, जरी या गाईडला मार्गदर्शन करत असेल, मे बी जसं सरांनी सांगितलं की पावसाळ्याच्या काळामध्ये स्वच्छता असेल, तुम्ही कशा पद्धतीने वेलकम करणं असेल, पण एक मुद्दा मला सर या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचा होता. तुम्ही जो सांगितला की यांना मी मार्गदर्शन करतो त्याचबरोबर त्यांच्यातून भरपूर काही गोष्टी शिकतो. ही एक मला तुमची प्रांजलपणा खूप आवडली. एक दोन फक्त मी उदाहरणं सांगू का याच्याबद्दलची. याच्यामध्ये आत्ताच काल परवाच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक उदाहरण आलंय. आपल्या पुण्याच्या जवळ कुंभारगाव नावाचं गाव आहे. तर तिथे भिगवण म्हणजे चा भाग आहे, भिगवणच्या बॅकवॉटरचा भाग आहे आणि त्या ठिकाणी पक्षी खूप येतात, स्थलांतरित पक्षी.
तर त्याच्यामध्ये तिथे ते कुंभारगाव हे नागरे आडनावाच्या लोकांचं गाव आहे. तर संदीप नागरे नावाचा एक मुलगा आहे तिथे. तर तो लहानपणापासून तिथे पक्षी बघत वाढला आणि मग इथनं लोक येत आहेत तर ते का बघायला येतात अशी त्याच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली शाळेत असताना. आणि मग तो धडपडायला लागला की या पक्ष्यांची आपण माहिती करायला पाहिजे. करत 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 हळूहळू जसा तो थोडासा मोठा झाला तसं त्यांनी हे केलं, त्याच्या सर्व गावातल्या युवकांना एकत्र केलं आणि मग आपणच हा व्यवसाय करूया की ज्याच्यातनं आपण लोकांना आत घेऊन जाऊया, त्याला पक्ष्यांची माहिती दाखवूया वगैरे असं करत. कोळी लोक होती बरं का, म्हणजे त्यांच्याकडे बोटी होत्या, पण आता ही बोटीनं मासे पकडण्यापेक्षा आपण लोकांना घेऊन जाऊ असं केलं. मग त्याच्यानंतर अशी लोक खूप येतात म्हटल्यावरती मग त्यांनी अजून लोकांना हे केलं. आणखी मग त्याच्यातनं त्यांनी होमस्टेच्या कल्पना आणल्या. आणखी मग तिथे खायला तयार करायला सुरुवात केली. ह्या सगळ्या मुलांना ट्रेनिंग दिलं. तिथेच आपण चांगली इक्विपमेंट आणून फोटोग्राफी काढून आपल्याच फोटोतनं पुस्तक तयार केलं की जे इथे कुठले पक्षी येतात. तर इको टुरिझमचं खूप वेगळ्या लेवलचं मॉडेल यांनी तयार केलं की जे आपल्याला कुंभारगावमध्ये बघायला मिळतं. दुसरं वन खात्याने केलेलं एक मला आता मानस नावाचं नॅशनल पार्क आहे, आसाममध्ये आहे. गुवाहाटीच्या थोडंसं 2 तास अंतरावर आहे बरं का फक्त. आणि ते तिथनं पलीकडे म्हणजे ते भूतानच्या बॉर्डरवर आहे. तिथे बोडो नावाची कम्युनिटी आहे. आणखीन आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की बोडो अतिरेकी आणखी मग त्या काळामध्ये भारतातल्या त्यांनी देशाचं म्हणजे याच्याबरोबर होतं, पण ते जंगलात राहत असल्यामुळे त्यांनी तिथे शिकारी पण खूप मोठ्या प्रमाणात केली. त्याच्यातनं मानस नॅशनल पार्कचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे तिथले प्राणी मारले गेले वगैरे वगैरे. म्हणजे तिथे गेंडे पूर्ण गेंडे नष्ट झाले. पण जसं बोडो अतिरेक्यांचा प्रश्न सोडवला भारताने आणि मग त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी इनिशिएटिव्ह घेतला की या बोडो लोकांना आता इतक्या काळ यांनी काय शिकारी केल्या असं देशाविरोध केलं, पण आता त्यांना आपलेच सामावून घेऊ म्हणून मग त्या बोडोंना काही फॉरेस्टच्या नोकऱ्यांमध्ये घेतलं, गार्ड घेतलं. काही जण गाईड म्हणून कामाला लागले, काही जिप्सीज घेतल्या आणि आता ते सगळेजण जंगलाच्या संरक्षणासाठी बोडोच्या काम करतात. म्हणजे गव्हर्नमेंटनी पण इनिशिएटिव्ह घेऊन एक अशा कम्युनिटीला हे केलं. आता तिथे परत गेंडा आलाय. गोल्डन लंगूर नावाचं एक अतिशय दुर्मिळ तर ते तिथे परत आलेलं आहे. तर अशा सक्सेस स्टोरीज पण आपल्याला खूप इको टुरिझमच्या बघायला मिळतात. सरांनी 2 खूप छान उदाहरण दिलं. अगदी आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज कुंभारगावचं उदाहरण दिलं. मला वाटतं तुम्ही नावही नागरेंचं सांगितलं, संदीप नागरे सांगितलं आणि त्याचबरोबर तुम्ही बोडो आणि मानस अभयारण्याचा एक चांगला उल्लेख या ठिकाणी केला. सर, आजच्या या पॉडकास्टचा एक शेवटचा प्रश्न खूप मला महत्वाचा वाटतो की ज्यावेळेस एखादा तरुण विचार करतो की मला वन्य जीवन आहे, वन संवर्धन आहे, याच्यामध्ये कदाचित पूर्ण वेळ करिअर नाही किंवा पार्ट ऑफ द करिअर किंवा काही ना असेल मला पूर्णपणे करिअर करायचं, हा विचार त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचा हा गेली 20-25 वर्षाचा अनुभव तुम्ही अशा तरुणांना काय सांगता? सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाच्या मनामध्ये खरंच निसर्गाची आवड निर्माण व्हायलाच पाहिजे. कारण आपण बघतो की आपल्या मनात असं एक आताच्या टेक्नॉलॉजीमुळे गेल्या काही वर्षामध्ये असं हे झालेलं आहे की माणूस हा वेगळा आहे आणि बाकी प्राणी पक्षी निसर्ग हा एक वेगळा भाग आहे. आपण कशावरती मात करू शकतो असं गेल्या काही वर्ष हळूहळू डेव्हलप होत गेलं होतं. पण आता इतकं आपण त्याच्या हे केलं, अतिरेक केलाय की आता त्याच्यातनं ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार तयार झालेला आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग आहे का नाही याच्याबद्दल डिबेट होऊ शकतात, पण क्लायमेट चेंज मात्र नक्की झालंय. आणखीन आपण सगळेच अनुभवतोय की अनेक ठिकाणी भारतातल्या सारख्या असतील किंवा जगात की एका ठिकाणी पूर येतो तर दुसऱ्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते वगैरे वगैरे. टेम्परेचरचं वाढ आपण आता बघतो की 40-45च्या डिग्रीच्या आसपास पुण्यामध्ये आहे, तसंच अख्ख्या भारतभर आहे वगैरे वगैरे. तर हे करताना आपल्याला जर ह्याच्याबरोबरच, कारण आपण इथे राहायचं म्हणतोय, आणखीन आपण एका बाजूला बघतोय की मंगळावरती माणूस चाललाय, इतर वेगवेगळे ग्रह शोधतोय. पण खरंच मित्रांनो तुम्ही विचार करा की आज आपल्याला विमान शोधून एवढी वर्ष झालेली आहेत. पण आपल्यापैकी किती जणांनी खरंच विमानाचा रेग्युलर प्रवास केलाय? तर मग याच्यातनं जेव्हा आपण इथनं पृथ्वीवरनं उठून मंगळावरती जाणार आहोत तर तो खर्च आपल्याला सगळ्यांना करणं जमणार शक्य आहे का? आणि मग तो खर्च करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे काय? इथे जे आता आपल्याला उपलब्ध असं आपल्या इथलं ऑक्सिजन आहे, आपल्या इथलं सर्व चांगलं वातावरण आहे, हे टिकवणं शहाणपणाचं लक्षण आहे. जर माणसाचं नाव होमोसेपियन म्हणजे एक 2 पायावरचा शहाणा प्राणी असं जर आहे, तर हे शहाणपण हे बाहेर वेगळ्या ग्रहावरती जाण्यात आहे का आपल्या ग्रहावरती जाण्यात आहे, हा प्रत्येकाने मनात विचार करणं गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यासाठी आता सरांनी जसं म्हटलं तसं की प्रत्यक्ष जंगलात जाऊन काम करायला सगळ्यांना जमेल का? तर नाही जमणार. आणखी ते योग्य पण नाहीये, कारण सर्वच आपल्याला माणसाची सिस्टीम चालवायला पाहिजे. तर त्यामुळे काही जण इंजिनियर व्हायला पाहिजेत, काही जण डॉक्टर व्हायला पाहिजेत, काही जणांनी अगदी हवाली पण करायला पाहिजे, त्याचबरोबर कार्पेंटर व्हायला पाहिजेत. वेगवेगळ्या फील्डमध्ये गेलो तरच आपला समाज म्हणून चालणार आहे.
पण ह्या सगळ्यांमध्ये काम करताना आपण ह्या निसर्गाचा एक भाग आहोत हे मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. आणि मग हे करताना आपण जे काम करतो आहोत तर ह्या कृतीने या निसर्गावरती काहीतरी परिणाम होतोय का, तर हे करू हा विचार करून मगच ती करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जरी अगदी झाडं लावणार असू तरी ते झाड आपण कुठल्या तरी गवताळ मारणाच्या प्रदेशात लावतोय का खरंच जिथे झाडं होती अशा ठिकाणी लावतोय, या इतपासल्या सारख्या विचार करत आपण निसर्गाची कामं करायला लागेल. तर त्यामुळे मी शेवटी म्हणेन की जर काहीतरी विघातक गोष्टी करण्यापेक्षा मी काहीच नाही केलं तरी निसर्गाची खूप मोठी सेवा होईल. तर त्यामुळे आपण हे करायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या म्हणजे सगळ्यात शेवटी की आपल्या स्वतःच्या जीवनातला जर थोडा-थोडा बदल केला ना, म्हणजे मी या खोलीतनं उठून जाताना इथला एसी लाईट बंद केलाय. नळ आपण रोज बघतोय ते बंद केलेत. मी दिवसात उगाच 4-4दा अंघोळी करत नाहीये. म्हणजे अर्थात भारतात आता अनेक ठिकाणी शक्य पण नाहीये. पण ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे करतात. तर ते करतोय का? मी काही वेळ चालतोय का? वगैरे, वगैरे, की माझा थोडक्यात फूटप्रिंट जो आहे कार्बन फूटप्रिंट तो मिनिमाइज करण्याचा जरी प्रयत्न केला ना आपण, तरी निसर्गाची खूप मोठी सेवा होईल. आणखीन हे बायोडायव्हर्सिटी वाचेल. निसर्ग त्याचं काळजी घेण्यास समर्थ आहे. म्हणजे आता इतकी वर्ष झाली जवळपास 4.5 कोटी वर्ष झाली हा निसर्ग शिल्लक आहे. सगळ्यात शेवटी मी म्हणेन की काय होईल तर सगळ्यात शेवटी आपण डायनासोर्सचं शेवटचं उदाहरण घेऊया की जे अख्ख्या जगावरती राज्य करत होते. 1 लाख काही लाख वर्ष त्यांची सत्ता ह्या पृथ्वीवरती होती. पण कधीतरी ॲस्ट्रॉइड म्हणजे हवेतनं ॲस्ट्रॉइड म्हणजे अग्नी वर्षाव झाला. आपल्या इथनं काय ज्वालामुखी उसळले आणि त्याच्यातनं जो काही धूर निर्माण झाला त्यातनं डायनासोर सगळे एकाच वेळेस नष्ट झाले. म्हणजे एक मोठी सत्ता एका क्षणात नष्ट झाली. तशीच माणसाची परिस्थिती आहे. आज आपण जरी कितीही म्हणत असलो तरी एका क्षणी काय नष्ट होईल तर माणूस नष्ट होईल. आपल्याबरोबर आपण आजूबाजूचे दिसणारे वाघ वगैरे, वगैरे हे नष्ट करू. पण निसर्ग काही थांबणार नाही. त्याच्यातनं काय असं म्हणतात की उंदीर आणि झुरळ या सगळ्याला आपण अणुबॉम्ब जरी टाकले तर त्यातनं जगणारे आणखी मग पुढची उत्क्रांती त्यापासून होणार आहे. तर थोडक्यात मला सांगायचा शेवटचा सल्ला असा आहे की आपण कुठल्यातरी आणखीन हे वाचवण्यापेक्षा आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी तरी या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. आणखीन या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. सरांनी आजच्या पॉडकास्टचं कन्क्लुजन करताना कदाचित निसर्गाचं संवर्धन करता करता आपल्याला काही विघातक जरी करता नाही आलं किंवा विधायक जरी करता नाही आलं तरी तुम्ही शांत राहिला, निसर्गामध्ये हस्तक्षेप नाही केला तरी निसर्गाचं संवर्धन होतं. खूप सुंदर असा संदेश दिला सर. जिविदा संस्थेमार्फत पर्यावरणाच्या शिक्षणाच्या थ्रू अनेक तरुणांना तुम्हासारख्या आम्हासारख्या लोकांना प्रत्यक्ष पर्यावरण शिक्षण, वन संवर्धन याची जाणीव तयार करून देणं, नवीन पिढीला जाणीव असतं आणि जे काही आपण वेगवेगळे करिअरचे ऑप्शन्स पाहतो त्या करिअरच्या ऑप्शन मधून देखील वन संवर्धन हा आपलं रेग्युलर करिअर करत असताना करता येऊ शकतं. अगदी सरांचा वाईल्ड एक्सपिरियन्स, त्यांनी स्वतः घेतलेली लेक्चर सिरीज असेल किंवा मी म्हणेल की जिविदा आउटडोरच्या मार्फत जो काही त्यांचा निसर्गाचा अनुभव होतो, अनेक त्यांनी उदाहरणं दिली. आपलं बिगवनचं उदाहरण दिलं, त्याचबरोबर मानस सरोवरचं उदाहरण दिलं. कशा पद्धतीनं इको टुरिझम रोजगाराला संधी उपलब्ध करू शकतं. मला वाटतं आजपर्यंत मी वेगवेगळे पॉडकास्ट केले, पण हा पॉडकास्ट करण्याचा माझा पर्पज आपल्या अंतर्मनाला कुठेतरी जाणीव करणं, आपलं दायित्व, आपलं बांधिलकी हे निसर्गाशी असणं हा मोठा पर्पज असतो. आणि मला वाटतं सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून तो पर्पज आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तर तुम्ही या पॉडकास्टला आलात तर तुमचं मनापासून आभार मानतो. खूप मला छान छान वाटतं. मी सगळ्यात शेवटी परत एकदा समारोप करताना प्रवीण सरांचे आभार मानेन की धन्यवाद प्रवीण सर की तुम्ही मला बोलवलं. सुरुवातीला पण मी एकदा मानले होते, पण इतकी छान मुलाखत झाली की त्यातनं परत एकदा मला असं वाटतं की मी त्यांचे आभार मानले पाहिजेत. सरांचं काम जे आहे तर ते करिअर काउन्सिलिंगचं चालतं. आणखीन मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आपल्या मुलांच्या समोर खूप वेगवेगळे प्रश्न असतात, कारण खूप चित्र बदलतंय. आणखीन एकेकाळी म्हणजे मी जेव्हा वाढलो तेव्हा आमच्या समोर इंजिनिअरिंगला जायचं किंवा मेडिकलला जायचं एवढे 2च पर्याय होते. आणखीन ज्यांना काहीच करता येत नाही मग ते आर्ट्सला जायचे, कॉमर्सला जायचे, असं फारच मर्यादित क्षेत्र होतं. पण आता गेल्या काही वर्षामध्ये इतकं चित्र बदललेलं आहे की आपल्यासमोर अनेक आव्हानं पण आहेत, त्याचबरोबर संधी पण अनेक आहेत. मग ती आव्हानांना संधीच्या साह्यातनं आपण सामोरं जाणं एक गरजेचं आहे. त्यासाठी नक्की करिअर कसं असायला पाहिजे याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रवीण सरांसारखे अनेक जे ह्या विषयात काम करतात तर त्यांच्या अनुभवाचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या असं मी म्हणेन. आणि माझं तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की कामाला याल असं मी अपेक्षा करतो. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. पॉडकास्ट इनसाइट विथ प्रवीण पॉझिटिव्ह वे या पॉडकास्टमध्ये केवळ हा पॉडकास्ट निसर्ग संवर्धनाचा आणि निसर्गातील करिअरचा नव्हता. आज पॉडकास्ट ऐकत असताना
आज एक निर्धार करा, आज एक निश्चय करा. केवळ प्राणी संवर्धन हा वन संवर्धनाचा भाग नाही. मी जर देशी झाडांची लागवड केली, मी माझ्या सभोवतालचा निसर्ग, जो सरांनी सांगितलं, जाता जाताना मी जरी फॅनचं बटन जरी ऑफ केलं, लाईटचं बटन जरी ऑफ केलं, तर मी डेफिनेटली निसर्गाची सेवा करतो. आज हाच संदेश घेऊन या पॉडकास्ट करता पॉझिटिव्ह वे पाहूया. पॉडकास्ट इनसाइट विथ पॉझिटिव्ह वे अशाच प्रोडक्टिव्ह, अशाच इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्टसाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार.